नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सिरीजमध्ये. तर ही जी सिरीज आहे आपली, ही सिरीज जी आहे कशी आहे, थिअरी आणि MCQ दोन्हीची पण प्रॅक्टिस करून घेत असते. ही सिरीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉरसेट, ESIC, CRE आणि RRB यांसारख्या सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याचप्रमाणे DHS, DMR आणि CHO यांसारख्या ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आपल्या एक्झाम आहेत त्यांना टार्गेट करत असते. तर आपण आता कार्डियक सिस्टीम सुरू केली आहे आणि आपण कालच्या ज्या एपिसोड होता त्या एपिसोडमध्ये आपण कार्डियक सिस्टीममधील कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर याचं पूर्ण थिअरी बघितलेली आहे. तर आज आपण काय करणार आहोत, त्याचं पूर्ण जे आहे ते MCQ ची प्रॅक्टिस करून घेणार आहोत, जे की मोस्ट एक्सपेक्टेड जे MCQ आहेत एक्झाम्समध्ये येण्यासारखे. ठीक आहे. तर बघा, तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर काय करायचं, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्यायचा आहे, व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. ज्यांना काय पाहिजे, पूर्ण थिअरीचं जे नॉलेज आहे ज्यांना पाहिजे आहे त्यांना पूर्ण तुम्ही हे शेअर करू शकता. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत जर केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघूया, आपला आजचा पहिला क्वेश्चन आहे, मोस्ट कॉमन कॉज ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर इन अडल्ट्स इज. अडल्ट्समध्ये काय विचारलंय आपल्याला, अडल्ट्समध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, मोस्ट कॉमन कॉज ऑफ CHF कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर विचारलेला आहे. तर बघा, कार्डिओमायोपॅथी फर्स्ट ऑप्शन आहे आपला, सेकंड ऑप्शन आहे हायपरटेन्शन, थर्ड ऑप्शन आहे रोमॅटिक हार्ट डिसीज आणि व्हायरल मायोकार्डायटिस हा आपला फोर्थ ऑप्शन आहे. तर कार्डिओमायोपॅथी हा जो आजार आहे हा आहे कार्डियाक मसलच्या रिलेटेड. ठीक आहे, कार्डियाक मसल्सच्या रिलेटेड हा आजार आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, मायोपॅथी. कार्डियाक मायोपॅथी, कार्डियाक म्हणजे कार्डिओ म्हणजे काय, म्हणजे हार्टच्या रिलेटेड आहे, मायो म्हणजे काय, मसल, आणि पॅथी म्हणजे काय, तर कुठली तरी पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे, याला आपण काय म्हणतो, कार्डिओ मायोपॅथी. हे कशाच्या रिलेटेड आहे, कार्डियाक मसलच्या रिलेटेड आहे. हायपरटेन्शन, बघा, एखादा पेशंटला जर कंटिन्युअस काय असेल, क्रोनिक स्टेजमध्ये जर हायपरटेन्शन असेल तर ही त्याची फॉर एक्झाम्पल हार्ट आहे आणि त्याच्या हार्टची लेफ्ट साईड आहे आणि काय त्याच्या हार्टची राईट साईड आहे, तर कंटिन्युअस हायपरटेन्शन आहे म्हणजे काय आहे, कंटिन्युअस कार्डियक आउटपुट जो आहे तो कसा आहे, एलिव्हेटेड आहे, कार्डियक आउटपुट जास्त आहे, म्हणजेच काय, त्याचं लेफ्ट वेंट्रिकल जे आहे ते जास्त काम करते. लेफ्ट वेंट्रिकल काय होतं, कालांतराने जास्त काम केल्यामुळे काय होतं, लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉपी बघायला मिळते आपल्याला. काय बघायला मिळते, लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉपी बघायला मिळते, आणि लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉपी झाल्यामुळे काय होतं, डायास्टोल जो आहे तो प्रॉपर होत नाही. डायास्टोल प्रॉपर न झाल्यामुळे पेशंटमध्ये आपल्याला कुठं बघायला मिळतं, डायास्टोलिक हार्ट फेल्युअर हे बघायला मिळतं. ठीक आहे, म्हणून जर आपल्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचं जर मोस्ट कॉमन कॉज विचारलं तर ते काय येणार आहे, हायपरटेन्शन. तर हे नोट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, नोट करून घ्यायचं आहे, मोस्ट कॉमन कॉज ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर इन अडल्ट्स इज हायपरटेन्शन. हायपरटेन्शन कुठला, ॲक्यूट वाला का नाही, क्रोनिक हायपरटेन्शन. ठीक आहे. थर्ड ऑप्शन आहे आपला रोमॅटिक हार्ट डिसीज, हा काय एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. ठीक आहे, हा कसा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर. आणि व्हायरल मायोकार्डायटिस म्हणजे काय, मायोकार्डियमचं व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे आपण काय म्हणतो, व्हायरल मायोकार्डायटिस असं आपण म्हणतो. तर आपला ऑप्शन बी जो आहे तो इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट ऑप्शन बघा, क्लासिक क्लिनिकल फीचर ऑफ राईट साइडेड हार्ट फेल्युअर. तर बघा, आपल्याला काय बोललोय, राईट साइड काय झाली, तुमची हार्ट फेल्युअर झाली, ही तुमची राईट साइड आहे आणि हे काय, हार्टची लेफ्ट साइड आहे. जर इथे काय झालं असेल, फेल्युअर झाले असेल, म्हणजे राईट साइड जी आहे ती काय आहे, फेल्युअर मध्ये आहे, तर याचं काय होणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बेसल क्रॅकल्स, सेकंड ऑप्शन दिला पिडल इडेमा, हिमोप्टायसिस, आणि थर्ड ऑप्शन काय दिला आहे, S3 गॅलो. तर बघा, जर जेव्हा आपली काय होते, राईट साइड फेल होते, तेव्हा आपलं जे आहे ते कंजेशन कुठं होतं, व्हीनस रिटर्न मध्ये. ठीक आहे, आपलं व्हीनस रिटर्न मध्ये काय होतं, कंजेशन होतं. ठीक आहे, आणि व्हीनस रिटर्न मध्ये कंजेशन झाल्यामुळं तुमचं इन्फेरियर वेना केवा, त्याचप्रमाणे तुमची सुपेरियर वेना केवा, त्याचप्रमाणे तुमचं पोर्टल सिस्टीम. ठीक आहे, पोर्टल सिस्टीम इथे पण काय होते, कंजेशन होतं आणि इथं काय होतं, प्रेशर्स वाढायला लागतं, आणि याच आपण काय म्हणतो, पोर्टल हायपरटेन्शन असं आपण म्हणतो. पोर्टल हायपरटेन्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो आपण, पोर्टल हायपरटेन्शन असं आपण म्हणतो. आणि राईट साइडेड हार्ट फेल्युअर मध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, असायटिस बघायला मिळतं. ठीक आहे, असायटिस बघायला मिळतं. त्याचप्रमाणे काय बघायला मिळतं, पिडल इडेमा बघायला मिळतो. अजून काय बघायला मिळतं, प्ल्युरल इफ्युजन बघायला मिळतं. आणि एक क्लासिकल फीचर कुठलं बघायला मिळतं आपल्याला, ॲनासारका. ठीक आहे, ॲनासारका आपल्याला बघायला मिळतं. ॲनासारका म्हणजेच काय, जनरलाइज्ड इडेमा हे आपल्याला कुठं बघायला मिळतं, राईट साइडेड वेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतं. आणि त्याच्या उलट जर लेफ्ट साइडेड जर असेल तर आपल्याला जे आहेत ते पल्मोनरी, ठीक आहे, पल्मोनरी सिम्पटम्स बघायला मिळतात आपल्याला. पल्मोनरी म्हणजेच कुठले, जे आपल्या हार्टच्या रिलेटेड जे आहेत ते सिम्पटम्स आपल्याला बघायला, लंग्सच्या रिलेटेड जेवढे सिम्पटम्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ बघायला मिळतं आपल्याला. स्पुटम्स मध्ये काय, ब्लड टिंगर्ड स्पुटम बघायला मिळतं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय बघायला, क्रॅकल्स बघायला मिळतात. ठीक आहे,
त्यानंतर आपल्याला काय बघायला S3 हर्ट साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो. हर्टचा S1 आणि S2 हे काय असतात, नॉर्मल कंडिशनमध्ये हर्ट साऊंड असतात. जेव्हा आपल्याला S3 किंवा S4 जर ऐकायला येत असेल याचा अर्थ काय, तिथे अबनॉर्मल कंडिशन आहे. तर फर्स्ट ऑप्शन बघा काय म्हणतो, बेसल क्रॅकल्स. क्रॅकल्स कधी येतात, जेव्हा हे जे लंग्स आहेत तुमचे आणि लंग्सच्या भोवताल जो प्ल्युरा आहे इथे जर काय असेल, फ्लूइड असेल, तर आपल्याला काय ऐकायला मिळतात, इथे क्रॅकल्स ऐकायला मिळतात. क्रॅकल्स ऐकायला मिळतात. पिडल इडेमा कधी बघायला मिळतो आपल्याला, राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये. ठीक आहे. क्रॅकल्स कधी, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये. हिमोप्टॅसिस म्हणजे काय, जे ब्लड येणे कशा थ्रू, थुंकीच्या थ्रू काय येणे, ब्लड येणार, आपण काय म्हणतो, हिमोप्टॅसिस म्हणतो. तर हे कधी येतं आपल्याला, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतं. अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर जेव्हा असतो तेव्हा काय होतं, तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल फेल्युअर असल्यामुळे तुमचं कंजेशन जे कशामध्ये होतं, पल्मोनरी कॅपिलरीज. पल्मोनरी कॅपिलरीमध्ये काय होतं, तुमचं कंजेशन होतं. फॉर एक्झाम्पल ही तुमची कॅपिलरी आहे आणि इथं काय तुमच्या अशा अल्व्होलाईज आहेत. ठीक आहे. इथं काय अल्व्होलाईज आहेत आणि इथलं प्रेशर जर वाढत असेल, कंजेशन होते म्हणजे काय, इथलं प्रेशर वाढतंय आणि इथलं प्रेशर वाढल्यामुळे काय होते, इथं ज्या आरबीसी होत्या त्या आरबीसी काय होतात, इकडे ट्रान्सफर होतात. प्रेशर जास्त असल्यामुळे कॅपिलरीमध्ये आरबीसी आहेत ते होतात अल्व्होलाईमध्ये ट्रान्सफर होतात आणि जेव्हा गॅसेस सेक्शन होतं तेव्हा त्या आरबीसी जे आहेत त्या गॅसेस सोबत बाहेर येतात. म्हणून जे तुम्हाला स्पुटम बघायला मिळतो, स्पुटम बघायला मिळतो, कसा मिळतो, रेड कलरचा. रेड कलरचा, त्याच्यामध्ये काय असतं, ब्लड आहे. ठीक आहे. ब्लड आहे म्हणजे काय, ब्लडचे कंपोनेंट म्हणजे कुठला, आरबीसी तिथे पर्सेंट आहे म्हणून काय असतं, आपल्याला ते रेडिश कलरचं ब्लड टिंगल्ड स्पुटम आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर S3 गोलॉफ हे पण काय आहे, हे पण काय आपल्या लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरचं साईन आहे. तर राईट कुठला आहे, राईट साईड फेल्युअरचं साईन कुठला आहे, आपल्या इथे पिडल इडेमा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पिंक फ्रोथी स्पुटम सजेस्ट. फर्स्ट ऑप्शन आहे सीओपीडी, अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायटिस. तर मी तुम्हाला आता सांगितलं की जेव्हा तुमचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर होतं तेव्हा तुमचं जे पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर, ठीक आहे, हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे, याच्याबद्दल पूर्ण सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे काय होतं, इन्क्रीज होतं. पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे, फॉर एक्झाम्पल ही तुमची कॅपिलरी आहे आणि ह्या ज्या अल्व्होलाई आहेत, ठीक आहे, तर हे जे आरबीसी आहे तिथलं प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, इकडे या साईडला ट्रान्सफर होतात आणि त्या अल्व्होलाई नंतर गॅसेस सेक्शन सोबत काय होतात, परत बाहेर येतात त्या आरबीसी आणि त्यामुळे आपल्याला कसं दिसतो, स्पुटम कसं दिसतो, पिंक फ्रोथी स्पुटम दिसतं. का, कारण ते रेडिश कलरचे जे आरबीसी कसे असतात, रेड कलरचे असतात आणि तो स्पुटम मध्ये मिक्स झाल्यामुळे आपल्याला कसं थोडंसं पिंकिश, थोडंसं रेडिश असं स्पुटम आपल्याला दिसायला लागतं. हे कधी होतं, अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये होतं. ठीक आहे. ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया आणि सीओपीडी हे काय आहेत, अदर जे काय रेस्पिरेटरी रिलेटेड डिसीजेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बेस्ट लॉंग टर्म ड्रग फॉर रिड्युसिंग मॉर्टॅलिटी इन CHF. आपल्याला काय विचारलं आहे, लॉंग टर्म मॅनेजमेंट विचारले. ठीक आहे. लॉंग टर्म मॅनेजमेंट, काल आपण जेव्हा CHF ची मॅनेजमेंट बघितली तेव्हा आपण काय बघितली, एक लॉंग टर्म बघितली होती आणि काय बघितली, इमर्जन्सी कंडिशन मध्ये. ठीक आहे. इमर्जन्सी कंडिशन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, 3D लक्षात ठेवा. 3D लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, डिगॉक्झिन, त्यानंतर काय आपलं डायुरेटिक आणि काय डोबुटामाइन. हे काय यूज करतो आपण, इमर्जन्सी मध्ये यूज करतो आणि लॉंग टर्म मध्ये आपण काय करतो, AC इनिबिटर्स यूज करतो. याला आपण फर्स्ट चॉईस देतो, प्रायमरी चॉईस देतो आणि सेकंड चॉईस जे आहे ते आपण कशाला देतो, बीटा ब्लॉकर्सला देतो. बीटा ब्लॉकर्सला आपण काय करतो, सेकंडरी चॉईस आपण देत असतो. तर बेस्ट विचारलेला आहे आपल्याला, तर याच्यामध्ये कुठे येणार, ACE इनिबिटर जे आहे ते बेस्ट आहे कशासाठी, लॉंग टर्म साठी. डिगॉक्सिन काय करतो आपण, इमर्जन्सी कंडिशन मध्ये यूज करतो. नायट्रेट्स पण आपण काय करतो, इमर्जन्सी कंडिशन मध्ये यूज करतो आणि फिरोझामाइड हे पण काय एक डायुरेटिक आहे, जे पण आपण काय करतो, इमर्जन्सी कंडिशन मध्ये यूज करतो. ठीक आहे. नायट्रेट काय करतं, तुमचं व्हॅसोडायलेशन करतं आणि व्हॅसोडायलेशन केल्यामुळे काय होतं, तुमचं जे परफ्युजन आहे, ठीक आहे, परफ्युजन आहे ते काय करतं, इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतं. परफ्युजन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतं. ठीक आहे. तर मग याचा आन्सर काय असणार आहे आपलं, ACE इनिबिटर, जे की फर्स्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इजेक्शन फ्रॅक्शन इन सिस्टॉलिक कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. तर बघा, इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल हे काय तुमचं एक व्हेंट्रिकल आहे, मग राईट किंवा लेफ्ट कुठलं तरी एक व्हेंट्रिकल आहे आणि ह्या व्हेंट्रिकल मध्ये काय झालं होतं, कॉन्ट्रॅक्शन होण्याच्या अगोदर काय झालं होतं, एवढा जो पार्ट आहे तो भरलेला होता. कॉन्ट्रॅक्शन होण्याच्या अगोदर व्हेंट्रिकल मध्ये एवढा जो पार्ट आहे तो ब्लडनी भरलेला होता आणि मग नंतर काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. ठीक आहे. नंतर काय झालं, तो तुमचा जो व्हेंट्रिकल आहे तो काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर काय झालं, तिथे काय झालं, तो रिकामा झाला. बरोबर. कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर रिकामा आणि थोडंसं जे काय ते काय झालं, फक्त ब्लड जे आहे ते रिकामं राहिलं. म्हणजे इथे जेवढं व्हॉल्यूम होतं, ठीक आहे, इथे जेवढं व्हॉल्यूम होतं त्याच्यापैकी जेवढं व्हॉल्यूम बाहेर गेला, ठीक आहे, जेवढा व्हॉल्यूम बाहेर गेला टोटल व्हॉल्यूम पैकी त्याला आपण काय म्हणतो, इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. मग याला जर आपण एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम जर म्हटलं आणि याला जर आपण एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हटलं, ठीक आहे, याला जर आपण काय म्हटलं, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय,
सिस्टोल होण्याच्या जस्ट अगोदरचा व्हॉल्यूम आणि सिस्टोल झाल्याच्या जस्ट नंतरचा व्हॉल्यूम जर आपण म्हटलं तर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय, जेवढं ब्लड जे आहे ते बाहेर गेलं, ठीक आहे, एखाद्या व्हेंट्रिकलमधून जेवढं ब्लड बाहेर पडलं एका बीटमध्ये, ठीक आहे, एका बीटमध्ये जेवढं ब्लड आहे ते बाहेर पडलं. फॉर एक्झाम्पल इथे किती 100 ml ब्लड होतं आणि आता इथे किती राहिले, फक्त 20 ml ब्लड राहिले, म्हणजेच 100 पैकी काय झालं 80 ml बाहेर गेलं. ब्लड किती बाहेर गेलं, 80 ml गेलं, म्हणजे 80 ml आउट ऑफ 100 ml काय झालं, ब्लड बाहेर गेलं. तर आपण काय म्हणू शकतो, आणि पर्सेंटेजसाठी आपण काय केलं, इंटू 100 केलं, तर आपण काय म्हणू शकतो, इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे, 80% आहे असं आपण म्हणू शकतो. आणि नॉर्मली जे आहे ते इथं ब्लड किती शिल्लक राहतं, नॉर्मल कंडिशनमध्ये 50 ml पर्यंत तिथं ब्लड शिल्लक राहू शकतो व्हेंट्रिकलमध्ये आफ्टर सिस्टोल, ठीक आहे, सिस्टोलिक व्हॉल्यूम, सॉरी, हा काय आपला एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम आहे. एंड सिस्टोलिक म्हणजे सिस्टोल झाल्याच्या नंतर लगेच तिथे किती व्हॉल्यूम असू शकतो, 50 ml व्हॉल्यूम जो आहे तो शिल्लक राहू शकतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल कंडिशन म्हणतो. आणि जेव्हा आपण इजेक्शन फ्रॅक्शन बद्दल बोलतो तर लेस दॅन 55% काय आहे तुमचं, मोर दॅन 55% काय आहे, हे नॉर्मल कंडिशन आहे. आणि जर 40 पेक्षा जर तुमचं कमी होत असेल, इजेक्शन फ्रॅक्शन जर आहे ते 40 पेक्षा जर कमी होत असेल, तर आपण काय म्हणू शकतो, इथे तुमचं काय आहे, हार्ट फेल्युअर आहे असं आपण म्हणू शकतो. हार्ट फेल्युअर आहे म्हणजे काय, जेवढं हार्टने ब्लड पंप करायला पाहिजे तेवढं हार्ट काय करत आहे, बाहेर ब्लड पंप करत नाही, ठीक आहे. तर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे आपण काय म्हटलं, जेवढं सिस्टोल होण्याच्या अगोदर व्हेंट्रिकलमध्ये ब्लड होतं त्याच्यापैकी किती अमाऊंट ऑफ ब्लड जे आहे ते व्हेंट्रिकलने बाहेर टाकलं. मग राईट व्हेंट्रिकल असेल तर काय करणार, ते लंग्सकडे पाठवणार, लेफ्ट व्हेंट्रिकल असेल कुठे पाठवणार, बॉडीच्या सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पाठवणार. मग जेवढं जास्त तो पाठवेल तेवढं जी हार्टची एफिकसी आहे ती चांगली म्हणणार, जेवढं कमी पाठवेल तेवढं त्याला आपण काय म्हणणार, हार्टची एफिकसी कमी आहे. आणि एका पॉईंटच्या नंतर म्हणजे तो पॉईंट कुठला आपल्यासाठी 40% पेक्षा जर कमी टाकत असेल बाहेर, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, पेशंटचं जे हार्ट आहे ते फेल्युअर कंडिशनमध्ये आहे. म्हणजे जेवढं इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जेवढं बॉडीच्या मेटाबॉलिक नीडसाठी लागते तेवढं इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जे आहे ते हार्ट पंप करू शकत नाहीये, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, हार्ट फेल्युअर असं आपण म्हणतो, ठीक आहे. तर मग इजेक्शन फ्रॅक्शन इन सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर हे किती असतं, हार्ट फेल्युअर मध्ये किती असतं, तर लेस दॅन 40% हे काय आहे, हार्ट फेल्युअर साठी आपला क्रायटेरिया आहे. म्हणून ऑप्शन सी जो आहे ते आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर कॉजेस, लेफ्ट व्हेंट्रिकल जर फेल्युअर झालं तर काय होणार आहे आपल्याला विचारला. ही तुमची लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हे तुमचं काय आहे, राईट व्हेंट्रिकल आहे, ठीक आहे. तर बघा रेज जेव्हीपी, तर बघा जेव्हीपी काय दाखवतं, जेव्हीपी शोज इनडायरेक्ट प्रेशर ऑफ राईट साइड ऑफ हार्ट, हार्टच्या राईट साईडचं काय दाखवतं, जेव्हीपी काय दाखवतं, इनडायरेक्ट प्रेशर दाखवतं, जुगुलार व्हिनस प्रेशर, त्याला काय म्हणतो आपण, जुगुलार व्हिनस प्रेशर. हार्टच्या राईट साईडचं इनडायरेक्ट प्रेशर दाखवण्याचं काम करतं. म्हणून लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये आपल्याला याच्यामध्ये काही साईन्स बघायला मिळतील का, तर नाही, हे कुठं बघायला मिळतं आपल्याला, राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये हा साईन बघायला मिळतो आपल्याला. त्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये बघा पल्मोनरी कंजेशन. तर बघा जेव्हा काय होतं तुमचं लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल जर जेव्हा फेल्युअर होतो तुमचा, तर ह्याचं जे प्रेशर आहे, याचं जे कंजेशन आहे, याची जी ट्रॅफिक जॅम आहे, ही कोण घेतं, तुमचं लेफ्ट ॲट्रियम मध्ये घेतं. याचं प्रेशर लेफ्ट ॲट्रियम मध्ये आल्यामुळं हे लेफ्ट ॲट्रियम काय करतं, प्रेशर कुठं ट्रान्सफर करतं, हे करतं पल्मोनरी वेन मध्ये, ठीक आहे. आणि हे पल्मोनरी वेनच्या नंतर कुठे जातं, लंग्स मध्ये जातं प्रेशर, आणि काय होतं तुमच्या पल्मोनरी कॅपिलरीज, ठीक आहे, पल्मोनरी कॅपिलरी काय होतात, पूर्ण काय होतात, कंजेस्ट होतात, ठीक आहे, काय होतात, पूर्ण कंजेशन होतं. पल्मोनरी कॅपिलरी मध्ये कंजेशन झाल्याच्या नंतर, पल्मोनरी कॅपिलरी मध्ये कंजेशन झाल्यामुळे तिथं काय होतं, फ्लुइड जमा होतं, ठीक आहे, काय होतं, फ्लुइड काय होतं, फ्लुइड वाढतं. आणि आपण जेव्हा तिथं ऑस्कल्टेट करतो तेव्हा आपल्याला काय साऊंड बघायला मिळतो, क्रॅकलचं साऊंड बघायला मिळतात, ठीक आहे. हे सगळं कशामुळे होतं, तर पल्मोनरी कंजेशनमुळे होतं. आणि पल्मोनरी कंजेशन जेवढं आहे, म्हणजे जेवढी पल्मोनरी रिलेटेड सिम्पटम्स आहेत, मग पल्मोनरी कंजेशन, सीओपीडी, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, त्याच्यानंतर ज्या पेशंटला काय होतं, पिंक स्पुटम येतो, त्याच्यानंतर पेशंटला काय होतं, अचानक जे आहे ते नाईटच्या वेळेस काय होतं, नॉक्च्युर्नल डिझनिया होतो, त्यानंतर ऑर्थोपनिया होतो. हे जे सर्व कंडिशन आहेत ज्या की पल्मोनरी रिलेटेड आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की पेशंटला काय रेस्पिरेटरी डिसीज आहे, पण तो रेस्पिरेटरी नसतो, तो असतो लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, ठीक आहे. म्हणजे पल्मोनरी रिलेटेड जेवढे जे साइन अँड सिम्पटम्स आहेत ते कशामुळे येतात, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये येतात. आणि राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये कुठले येतात, तुमचे इडेमा येतो, जनरलाइज इडेमा, एसायटिस, प्लुरल डिफ्युजन, हे जे आहे ते कशामुळे येतात, आपल्या राईट साइडेड हार्ट फेल्युअर मध्ये आपल्याला बघायला मिळतात.
थर्ड ऑप्शन बघा काय म्हणतोय, हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली कधी येतो आपलं, जेव्हा राईट साइडेड हार्ट फेल्युअर असतं. ही जी आहे ती तुमचं राईट साइड आहे आणि ही काय आहे, लेफ्ट साइड आहे फॉर एक्झाम्पल. आणि राईट साइडेड तुमचे काय आहे, तिकडे इन्फेरियर वेना केवा, सॉरी ॲट्रियमला अटॅच असतात, इन्फेरियर वेना केवा, आणि इकडे काय असतं, सुपेरियर वेना केवा. मग ह्या इन्फेरियर वेना केवामध्ये काय होतं, जेव्हा प्रेशर वाढायला लागतं, इन्फेरियर वेना केवामध्ये जेव्हा प्रेशर वाढायला लागतं, आणि इन्फेरियर वेना केवा डायरेक्टली कोण अटॅच आहे, पोर्टल सिस्टीम. ठीक आहे, पोर्टल सिस्टीम जी काय आहे, लिव्हरची आहे. लिव्हरची पोर्टल सिस्टीम डायरेक्ट अटॅच असल्यामुळे ह्या पोर्टल सिस्टीममध्ये काय होतं, प्रेशर वाढतं. ऑब्व्हियसली जर प्रेशर वाढलं आहे म्हणजे काय होणार आहे, त्याची कालांतराने साईज वाढते आणि यालाच आपण काय म्हणतो, लिव्हरची साईज वाढली, यालाच आपण काय म्हणतो, हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली म्हणजेच काय, लिव्हरची साईज वाढणे. ठीक आहे, मग हे कुठं होतं, राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतं आपल्याला. आणि पेरिफेरल हिडेमा हे काय क्लासिकल फीचर आहे, यालाच आपण काय म्हणतो, ॲनासारखा. ॲनासारखा जनरलाइज्ड इडेमा. ठीक आहे, जनरलाइज्ड इडेमा आपल्याला कुठं बघायला मिळतो, हार्ट राईट साईडचा हार्ट फेल्युअर जेव्हा होतो तेव्हा आपल्याला जनरलाइज्ड इडेमा बघायला मिळतो. त्याच्यानंतर जे क्लासिकल फीचर आहे ते काय आहे, बिलोनी इडेमा. ठीक आहे, बिलोनी म्हणजे गुडघ्याच्या खाली तुमच्या काय असतं बघायला मिळतो आपल्याला, बिलोनी पीडल इडेमा. पीडल इडेमा जो की कसा असतो, पिटिंग टाईपचा इडेमा असतो. ठीक आहे, पिटिंग टाईपचा इडेमा असतो. पिटिंग टाईप इडेमा म्हणजे काय, जेव्हा फॉर एक्झाम्पल हे काय एक स्किन सरफेस आहे पेशंटची, आणि जेव्हा इथे आपण काय करतो, असं प्रेस करतो, तेव्हा तिथे आपल्याला काय बघायला मिळतं, असा एक काय होतो, खड्डा पडल्यासारखा होतो. त्याला आपण काय म्हणतो, पिटिंग टाईप ऑफ इडेमा म्हणतो. याचा अर्थ काय आहे, पेशंटमध्ये फ्लुइड ओव्हरलोड झालेला आहे. ठीक आहे, फ्लुइड काय झालेला आहे, ओव्हरलोड झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे आपलं, या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे बी, म्हणजेच काय, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फ्लुइड मध्ये आपल्याला पल्मोनरी कंडिशन बघायला मिळतं. बाकी जे रेज जीव्हीपी आहे, हिपॅटोमेगॅली आहे, पेरिफेरल इडेमा आहे, कसं बघायला मिळतं आपल्याला, राईट व्हेंट्रिक्युलर फ्लुइड मध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर प्रायमरीली कॉजेस. राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये काय होतं हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन सांगितलं आपल्याला डिझनिया. तर डिझनिया कधी होतो आपल्याला, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये होतो. ठीक आहे, का होतो, कारण बिकॉज ऑफ पल्मोनरी कंजेशन. बिकॉज ऑफ पल्मोनरी कंजेशन. पल्मोनरी कंजेशन. डिझनिया काय होतं, पल्मोनरी कंजेशन. तुमचे जे अलोलाय आहेत, ह्या अलोलायमध्ये प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, सर्व फ्लुइड जे आहे ते कुठे जातं, अलोलायमध्ये जाऊन बसतं, आणि हे अलोलाय काय करू शकत नाहीत, इनफ अमाऊंट ऑफ गॅसियस एक्सचेंज जे आहे तेवढं करू शकत नाहीत. म्हणून पेशंटमध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला डिझनिया बघायला मिळतो. त्यानंतर फ्रोथिस्पुटम, हे जे प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, पूर्ण जे आरबीसी आहे त्या पूर्ण अलोलायमध्ये जातात आणि त्या गॅसियस एक्सचेंज सोबत बाहेर येतात, आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला फ्रोथिस्पुटम बघायला मिळतं. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन काय म्हणतो, असायटिस. असायटिस आपल्याला कुठे बघायला मिळतो, राईट साइडेड व्हेंट्रिक्युलर फ्लुइड मध्ये बघायला मिळतो. का, कारण जे तुमचं पोर्टल सिस्टम आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रेशर येतं, तुमच्या ज्या व्हीनस सिस्टम, जेवढा तुमचा व्हीनस रिटर्न जो जायला पाहिजे हार्टकडे तेवढा जात नाही, फ्लुइड काय राहतं, तिथेच अडकून राहतं. म्हणून आपल्याला काय पेशंटमध्ये असायटिस बघायला मिळतो. हे काय, राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरचं करेक्ट जे आहे ते कॉज बघायला मिळतो आपल्याला. त्यानंतर रेल्स काय बघायला मिळतं, रेल्स हा काय एक ऑस्कल्टेटरी साऊंड आहे. ऑस्कल्टेट केल्याच्या नंतर आपल्याला काय बघायला मिळतो, हा साऊंड बघायला मिळतो. ठीक आहे, ऑस्कल्टेट केल्याच्या नंतर हा आपल्याला साऊंड बघायला मिळतो. हा पण कधी बघायला मिळतो आपल्याला, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतो. नेक्स्ट ऑप्शन आपल्याला बघा, डिगॉक्सिन टॉक्सिसिटी इज इन्क्रीज बाय. ठीक आहे, काल मी तुम्हाला काय सांगितलेलं की डिगॉक्सिन टॉक्सिसिटी बद्दल फक्त तुम्हाला मी काय सांगितलेलं, फक्त एवढंच लक्षात ठेवा की डिगॉक्सिन जो आहे तो कसा ऍक्ट करतो. ठीक आहे, सॉरी म्हणजे डिगॉक्सिनचे काम मी तुम्हाला सांगितले की तो काय आहे, पॉझिटिव्ह आयनोट्रॉप आहे, निगेटिव्ह नॉर्मोट्रॉप आहे आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉप आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे, पॉझिटिव्ह काय सांगितलं होतं मी, आयनोट्रॉप आहे, निगेटिव्ह डॉर्मोट्रॉप आहे आणि निगेटिव्ह क्रोमोट्रॉप आहे. हे तुम्हाला मी 3 गोष्टी काल सांगितल्या होत्या. पण आज जर आपण डिगॉक्सिनचं जर आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघायचं झालं तर बघूया की कसं असतं डिगॉक्सिन ऍक्च्युअली ऍक्ट कसं करतं. तर तुमच्या ज्या हार्ट सेल असतात, फॉर एक्झाम्पल ही काय तुमची एक हार्ट सेल आहे. ठीक आहे, आणि हार्ट सेलच्या इथे काय एक सोडियम पोटॅशियम पंप आहे, जो की प्रत्येक सेलच्या तिथे सोडियम पोटॅशियम पंप्स असतात, जे की काय असतात, त्या सेलची एनर्जी रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी सोडियम पोटॅशियम एटीपी पंप असतात. ठीक आहे, मग ह्या सोडियम पोटॅशियम पंपसाठी जे सोडियम आणि पोटॅशियम इथे काय असतात, त्यांच्या बाइंडिंगच्या साइट्स असतात. फॉर एक्झाम्पल ही काय आहे, सोडियम आणि पोटॅशियमची बाइंडिंगची साइट आहे. ठीक आहे, मग इथे काय होतं, सोडियम आणि पोटॅशियमचं एक्सचेंज होतं. ठीक आहे, म्हणजे जेव्हा सोडियम बाहेर येतो तेव्हा काय होतो, पोटॅशियम आत जातो. ठीक आहे, हे काय आहे, एक नॉर्मल फेनॉमिनन आहे. तर डिगॉक्सिन काय करतं, ह्या पोटॅशियम सोबत काय करतं, कॉम्पीट करतं. कम्पीट डिगॉक्सिन कम्पीट विथ पोटॅशियम फॉर सेम बाइंडिंग साइट. ठीक आहे, म्हणजे एखादा पेशंट आहे, त्या पेशंटमध्ये पोटॅशियम आणि डिगॉक्सिन काय होतात, एकाच साईटवर काय होतात, बाइंड होतात. मग एखादा पेशंट आहे त्याच्यामध्ये काय आहे, हायपोकॅलेमिया आहे.
हायपोकॅलेमिया आहे म्हणजे काहीचं पोटॅशियम जर कमी असेल, म्हणजेच काहीचं पोटॅशियमची संख्या कमी आहे आणि आपण काय केलं त्या पेशंटला डिगॉक्झिन दिलेलं आहे, तर काय होणार, सर्व जेवढ्या साईट आहेत त्या सर्व साईटवर काय होणार, डिगॉक्झिन बाइंड होणार. का डिगॉक्झिन बाइंड होणार, तर त्या साईटवर बाइंड होण्यासाठी पोटॅशियम अवेलेबलच नाहीये. पोटॅशियम अवेलेबल नसल्या कारणाने त्या साईटवर बाइंड कोण होणार, आता जाऊन डिगॉक्झिन जाऊन बाइंड होणार. मग काय होणार, तुमची जी ही सेल होती जिथे पोटॅशियम बाइंड व्हायला पाहिजे होता, इथं कोण झाला, डिगॉक्झिन बाइंड झाला. आणि डिगॉक्झिन बाइंड झाल्याच्या नंतर हा जो तुमचा सोडियम पोटॅशियम पंप होता हा काय होतो, ब्लॉक होतो. सोडियम पोटॅशियम पंप काय होतो, ब्लॉक होतो. ठीक आहे. म्हणून तुमच्या पेशंटमध्ये जर हायपोकॅलेमिया असेल तर आपल्याला काय बघायला मिळते, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी बघायला मिळते. डिगॉक्झिन टॉक्झिसिटी बघायला मिळते. ठीक आहे. का बघायला मिळते डिगॉक्झिन टॉक्झिसिटी, कारण तिथे हायपोकॅलेमिया असल्यामुळे पोटॅशियमच्या साईटच्या बाइंडिंग होत्या त्या सर्व कोण करतं, डिगॉक्झिन ऑक्युपाइड करतो. म्हणून आपल्याला काय बघायला मिळते, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी बघायला मिळते. ठीक आहे. तर मग आपल्याला क्वेश्चन काय विचारेल बघा, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी इज इन्क्रीज बाय, कशामुळे इन्क्रीज होते. फर्स्ट ऑप्शन आपला हायपोकॅलेमिया त्याच्यामुळे होते का. सेकंड ऑप्शन हायपरकॅलेमिया. थर्ड आहे आपला हायपरनॅट्रेमिया आणि नंतर काय अल्कलोसिस आहे. तर याचा करेक्ट आन्सर कुठला आहे, हायपोकॅलेमिया. तर इथे तुम्हाला नोट लिहून घ्यायची आहे ती म्हणजे हायपोकॅलेमिया. Hypokalemia can cause digoxin toxicity. Digoxin toxicity. ठीक आहे. हायपोकॅलेमिया कॅन कॉज डिगॉक्झिन टॉक्झिसिटी. हा एक तुम्हाला काय करायचं आहे, नोट लिहून घ्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ CHF पेशंट इज प्रिस्क्राइब्ड लिसिनोप्रिल, फ्युरिझमाइड, कार्बिडिलोल अँड डिगॉक्झिन. विच मेडिकेशन शुड द नर्स क्वेश्चन फर्स्ट. ठीक आहे. तर नर्सने काय केलं पाहिजे, हा एक पेशंट आहे, ठीक आहे, तुमच्या वॉर्डमध्ये एक पेशंट आहे आणि तिथे काय झाले होते, कार्डिओलॉजिस्ट साहेब डॉक्टर साहेब आले होते आणि डॉक्टर साहेबांनी काय काय लिहून दिलं तुम्हाला, पेशंटला लिसिनोप्रिलची ऑर्डर टाकून गेले. त्यानंतर कुठली ऑर्डर टाकून गेले, फ्युरिझामाइड म्हणजेच काय लॅसिक्सची ऑर्डर टाकून गेले. त्यानंतर कार्बिडिलोलची टाकून गेले. ठीक आहे. आणि काय केले, डिगॉक्झिन ह्या सर्व जे आहे ते ऑर्डर टाकून गेले. त्याच्यानंतर नर्सने काय करायला पाहिजे, ह्याच्यापैकी कुठली जी मेडिकेशन आहे ती देण्यासाठी काय केलं पाहिजे, क्वेश्चन्स विचारायला पाहिजे. ठीक आहे. आपण जनरली क्वेश्चन कधी विचारतो, जेव्हा काय असतो आपल्याला काहीतरी डाऊट आहे, म्हणजे आपल्याला काय वाटतं बाबा डॉक्टर साहेबांनी जे ऑर्डर टाकलं ह्या ऑर्डरमध्ये काहीतरी चुकीचं वाटते, तेव्हाच आपण क्वेश्चन विचारतो. म्हणजे जर सगळं बरोबर असेल तर आपण डाऊट विचारतो की नाही, आपण काय करतो, सरळ जे आहे ती मेडिकेशन ऍडमिनिस्टर करतो. पण जेव्हा आपल्याला वाटतं की ते काहीतरी चुकीचं होतं तेव्हाच आपण क्वेश्चन करतो. याचा अर्थ काय, कुठली जी ऑर्डर आहे ती चुकीची आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर जर पेशंटचा डिगॉक्झिन आहे तिथे काय आहे, हार्ट रेट किती आहे, 58 पर मिनिट पेक्षा कमी आहे. ठीक आहे. म्हणजेच पेशंट काय आहे, ब्रॅडी आहे आणि ब्रॅडीच्या क्वेश्चनमध्ये पेशंटमध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला डिगॉक्झिन दिलेलं आहे. म्हणजे इथं आपण क्वेश्चन करू शकतो का, तर हो करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला, कार्बिडिलोल विथ BP किती आहे, 104/60. म्हणजेच काय, कार्बिडिलोल काय एक बीटा ब्लॉकर आहे आणि हा बीटा ब्लॉकर असताना जर बीपी कमी असेल तर आपण काय करायला पाहिजे, तो ड्रग द्यायला नाही पाहिजे. म्हणजे इथं पण आपण क्वेश्चन करू शकतो का, तर हो क्वेश्चन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला, फ्युरिझामाइड विथ पोटॅशियम 3.1 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर. म्हणजेच काय दिले, पेशंटला काय दिले, डायरेक्टिक दिले आणि हा डायरेक्टिक कुठला आहे, फ्युरिझामाइड. हा काय आहे, हे कुठला डायरेक्टिक आहे, हा आहे पोटॅशियम वॉस्टिंग डायरेक्टिक. कुठला डायरेक्ट आहे, पोटॅशियम वॉस्टिंग डायुरेटिक आहे. पोटॅशियम वॉस्टिंग डायुरेटिक याचा अर्थ काय, तो जेव्हा डायुरेसिस करतो, म्हणजे जेव्हा काय करतो तो डायुरेसिस करतो तेव्हा तो काय करतो, पोटॅशियमला त्या युरिन सोबत बाहेर फेकतो. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये हायपोकॅलेमियाची कंडिशन तयार करणारा डायुरेटिक कुठला आहे, तर तो आहे फ्युरिझामाइड. आणि पोटॅशियमची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे 3.5 to 5.5 किंवा 5 याच्यापेक्षा काय आहे, तुमचं पोटॅशियम इथं ऑलरेडी कमी आहे आणि त्या पेशंटला तुम्ही जर परत फ्युरिझामाइड देताय, याचा अर्थ काय की तुमची जी ऑर्डर आहे ती काय आहे, चुकीची आहे. मग इथं पण नर्स क्वेश्चन करू शकते का, तर हो क्वेश्चन करू शकते. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, लिसिनोप्रिल विथ सोडियम 142 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर. तर सोडियमची जी नॉर्मल व्हॅल्यू आहे ती आहे 135 to 145 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर. तर इथं काय आहे, नॉर्मल व्हॅल्यू आहे आणि तर आपल्याला लिसिनोप्रिल जे आहे ते आपण देऊ शकतो. इथे काही प्रॉब्लेम नाही. इथे आपण क्वेश्चन करण्याची गरज आहे का, तर क्वेश्चन करण्याची गरज नाही आहे. तर आपल्याला काय विचारलं, याच्यापैकी कुठल्या याला तुम्ही क्वेश्चन फर्स्ट करणार. ठीक आहे. कुठली जी आहे पहिले ऑर्डर व्हेरीफाय करून घेणार. त्यातलं तुम्हाला विचारलेलं आहे थोडक्यात की कुठली जी आहे ते मोस्ट डेंजरस असू शकतं पेशंटसाठी. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारेल बघा, एक पेशंट आहे त्याचं काय आहे, तर 3.1 त्याचा मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर पोटॅशियम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय हायपोकॅलेमिया आहे आणि त्याचा बीपी पण कमी आहे आणि त्याचं काय हार्ट रेट पण कमी आहे. तर या पेशंटला जेव्हा तुम्ही काय करणार, हायपोकॅलेमियाच्या पेशंटला जेव्हा तुम्ही डिगॉक्झिन देणार, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आपल्याला डिगॉक्झिन टॉक्झिसिटी होऊ शकते का, कारण आपण आताच बघितलं की हायपोकॅलेमिया कॅन कॉज डिगॉक्झिन टॉक्झिसिटी. त्याच्यानंतर बघा
थर्ड ऑप्शन मध्ये काय म्हणते, फ्युरोझामाइड जर दिलं आपण, ठीक आहे, फ्युरोझामाइड जर आपण पेशंटला दिलं, जो की काय एक पोटॅशियम वॉस्टिंग डायरेटिक आहे. पोटॅशियम वॉस्टिंग डायरेटिक असल्यामुळं तुमचं जे हायपोकॅलेमिया आहे ते अजून काय होऊ शकतं, वर्स होऊ शकतं. म्हणजेच जर तुम्ही त्या पेशंटला फ्युरोझामाइड दिलं तर एक तर तुमचं पोटॅशियम लेवल जे आहे ते खूप कमी होतंय. पोटॅशियम लेवल कमी झाल्यामुळं तुमच्या पेशंटला काय होऊ शकतं, तर सिव्हिअर अरिथमिया होऊ शकतो. सिव्हिअर अरिथमिया होऊ शकतो. ठीक आहे, सिव्हिअर अरिथमिया होऊ शकतो. त्याचबरोबर काय होऊ शकतं, थोड्या वेळानंतर डिकॉक्सिन टॉक्सिसिटी पण होऊ शकते. त्याच्यामुळे त्या नर्सने फ्युरोझामाइड बद्दल काय करायला पाहिजे, सर्वात प्रथम काय करायला पाहिजे, क्वेश्चन करायला पाहिजे. ठीक आहे, समजलं का? कारण ते जे आहे ते आपल्याला दोन ड्रगची इंटरॅक्शन बघायला मिळते. डिगॉक्सिन जर फक्त आपण होल्ड केलं तरी पण चालते, पण फ्युरोझामाइड काय करायला पाहिजे, आपल्याला क्वेश्चन करायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सीएचएफ पेशंट विथ हायपोनॅट्रेमिया बेस्ट ट्रीटमेंट. एक पेशंट कशाचा आहे, सीएचएफचा आहे. ठीक आहे, आणि त्या पेशंटमध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला हायपोनॅट्रेमिया बघायला मिळतो. हायपोनॅट्रेमिया बघायला मिळतो. बघा, सीएचएफच्या पेशंटमध्ये जनरली काय होतं, बॉडीचं जो फ्लूइड व्हॉल्यूम आहे, बॉडीचं फ्लूइड व्हॉल्यूम काय होतं, वाढतं. ठीक आहे, बॉडीचं फ्लूइड व्हॉल्यूम वाढतं आणि त्या फ्लूइड व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होतं, डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया बघायला मिळतो आपल्याला. डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया बघायला मिळतो. तर डायल्युशनल हायपोनॅट्रेमियाची कन्सेप्ट समजायची असेल, फॉर एक्झाम्पल ही एक काय आहे, एक ह्युमन बॉडी आहे. ठीक आहे, या ह्युमन बॉडीमध्ये जे सोडियमचं लेवल असायला पाहिजे, लेस्ट असं अज्युम करा ते किती असायला पाहिजे, 130 असायला पाहिजे. ठीक आहे, नॉर्मली किती असायला पाहिजे, 135 ते 140 असायला पाहिजे, बरोबर. मग 135 जे आहे ते काय असायला पाहिजे, किती असायला पाहिजे. ठीक आहे, चालू इथे 135च घेऊया, नाही तर तुम्ही म्हणणार की परत सर नॉर्मल एवढा आहे. ठीक आहे, तर इथे 135 असायला पाहिजे मिनिमम. तर आपण त्याला काय म्हणतो, नॉर्मल सोडियम लेवल आहे असं पण म्हणतो. आणि जर त्याच्या कमी झालं तर आपण काय म्हणतो, हायपोनॅट्रेमिया असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर इथे 135 mg जे असायला पाहिजे ते इथे असायला पाहिजे, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, पण काय झालं, इथे 135च सोडियम लेवल ठेवलं आपण. ठीक आहे, सोडियम लेवल आपण 135 ठेवलं, पण काय केलं, या बॉडीमध्ये आपण पाणी ऍड केलं. या बॉडीमध्ये काय केलं, आपण पाणी ऍड केलं. म्हणजे सोडियम कमी केलं का आपण, नाही, सोडियम कमी केलं नाही आपण, आपण ऍड काय केलं, पाणी केलं. यालाच आपण काय म्हणतो, डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया म्हणतो. डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया म्हणतो. म्हणजे आपण काय केलं, थोडक्यात आपण काय केलं, त्या सोल्युशनला काय केलं, डायल्यूट केलं. आपण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेटेड बदललं का, तर नाही, ते सोल्यूट कोण आहे, तुमचा सोडियम. ठीक आहे, सोडियम काय, सोल्यूट आहे. आणि सॉल्वंट कोण आहे, सॉल्वंट कोण आहे, तुमचं फ्लुइड आहे, बॉडी फ्लुइड्स आहे. म्हणजे आपण इथे काय केलं, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन बदललं नाही, पण आपण सॉल्वंट ऍड केलं. सॉल्वंट ऍड केलं म्हणजे काय केलं, आपण त्याला काय केलं, परत डायल्यूट केलं. म्हणजे हा काय झाला, डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया झाला. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला परत सोडियम टाकण्याची गरज आहे का, तर नाही. याला जर आपल्याला नॉर्मल स्टेजला आणायचं असेल तर त्याच्यातलं आपण काय करू शकतो, वॉटर बाहेर काढू शकतो. ठीक आहे, वॉटर बाहेर केलं तर आपल्याला काय मिळणार, आपली जी नॉर्मल कंडिशन आहे ती इथे अचीव्ह होऊ शकते. तर बघा, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, ऑप्शन मध्ये गिव्ह एनएस बोलर. तर असा पेशंट आहे, ऑलरेडी तो सीएचएफचा पेशंट आहे. तर सीएचएफच्या पेशंटमध्ये आपण काय करतो, फ्लुइड रेस्ट्रिक्ट करतो. जर आपण त्या पेशंटला परत जास्त फ्लुइड दिले तर तुमचं जे डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया आहे तो तर अवर्सन होणारच आहे, पण त्याच्या अगोदर पेशंटचं काय होतं, कार्डियाक वर्कलोड वाढतं. कार्डियाक वर्कलोड वाढतं आणि पेशंट काय होऊ शकतो, सडन पेशंट काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. ठीक आहे, पेशंटची सडन डेथ होऊ शकते. तुम्ही जी आहे ती पेशंटची कंडिशन काय करत आहात, वर्सन करत आहात. कंडिशन काय करू शकतात, वर्सन करू शकतात, जर तुम्ही काय केलं, फ्लुइड दिलं तर. ठीक आहे, जर तुम्ही फ्लुइड दिले पेशंटला तर काय होऊ शकतं, एवढ्या सगळ्या 3 कंडिशन होऊ शकतात. नंतर नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, रेस्ट्रिक्ट फ्लुइड्स. ठीक आहे, म्हणजे काय, जर आपण फ्लुइड रेस्ट्रिक्ट केले, फ्लुइड जर आपण रेस्ट्रिक्ट केले तर थोड्या वेळानंतर काय होणार, तुमचा जो डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया आहे तो कमी होणार. कारण इथं मी सांगितलेलं तुम्हाला की हे जे वॉटर आहे, हे जर वॉटर आपण काही कुठल्याही कारणाने जर आपण कमी करू शकलो तर आपला जो हायपोनॅट्रेमिया आहे तो कमी होणार. मग तुम्ही काय केलं, फ्लुइड रेस्ट्रिक्ट केले आणि त्याचबरोबर तुम्ही जर एखादा डाययुरेटिक ऍड केला. ठीक आहे, त्याबरोबर तुम्ही एखादा डाययुरेटिक ऍड केला जो की काय करणार, तुमच्या बॉडीमध्ये सगळं पाणी बाहेर काढून टाकला, तर काय होणार, तुमचं उत्तम काम इथे होणार आहे. तुमचा जो हायपोनॅट्रेमिया आहे तो डायरेक्टली करेक्ट इथे होणार आहे. तुम्हाला कुठलेही सोडियम बाहेरून देण्याची गरज नाहीये का, कारण तुमचं सोडियम जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या बॉडीमध्ये आहे. फक्त प्रॉब्लेम हा झाला होता की त्या सोडियम मध्ये जास्त पाणी पडलं होतं. ठीक आहे, तर आता थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, D5W. तर आपल्याला डेक्स्ट्रोज देण्याची काही गरज इथे नाही आहे. आणि ऍड पोटॅशियम. तर सोडियम, आपल्याला सोडियम मध्ये जेव्हा आपल्याला करेक्शन करायचं असतं तेव्हा पोटॅशियम ऍड करून हे होतं का, नाही. ठीक आहे, ज्याला तहान लागलेली त्याची जी भूक आहे ती पाण्यानेच पाजवायला लागते, त्याला दुसरं काही दिलं नाही चालत नाही. त्याच्यामुळे जर सोडियम कमी आहे तर तुम्हाला सोडियमच्या रिलेटेड विचार करायला लागेल. इथं पोटॅशियम देऊन काही फायदा होणार आहे का, तर नाही. म्हणून आपला ऑप्शन काय असणार, इथे बी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, याची तुम्हाला समजून घ्यायची गोष्ट कुठली आहे ती म्हणजे डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया म्हणजे काय. ठीक आहे, म्हणजे जे आहे ते सोडियम जेवढं पाहिजे तेवढं बॉडीमध्ये आहे, पाणी जास्त झाल्यामुळे काय झालं होतं, ते पातळ जे सोल्युशन झालं होतं बॉडीमध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला मी एकदम सोप्या याच्यामध्ये सांगितलं, याच्यापेक्षा जास्त सोप्यामध्ये तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ CHF पेशंट बीइंग ट्रीटेड विथ हाय डोस डायुरेटिक बिकम्स कन्फ्युज्ड अँड इरिटेबल. ठीक आहे, त्याचे वायटल्स कसे आहेत बघा, हार्ट रेट 94 पर मिनिट आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बीपी 110/62 आहे, सोडियम 128 पर मिलीक्वेंट आहे, आणि विच ऍक्शन इज द प्रायोरिटी. आपल्याला काय विचार, एक पेशंट कशावर आहे, हाय डोस डायुरेटिकवर आहे, डायुरेटिक्सवर आहे. एक तर हा पॉईंट झाला आपला, ठीक आहे, हा पहिला पॉईंट झाला. बिकम्स कन्फ्युज्ड, आता पेशंट कसा आहे, कन्फ्युज स्टेटमध्ये आहे आणि इरिटेबल आहे. ठीक आहे, कन्फ्यूज आहे आणि इरिटेबल आहे. त्याच्यानंतर त्याचा हार्ट रेट काय आहे, हार्ट रेट नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. बीपी थोडासा लोअर साईडला आहे, आणि सोडियम काय आहे बघा, 128 आहे. तर आपल्याला नॉर्मल सोडियम माहिती आहे 135 टू 145 मिली इक्वॅलेंट पर लिटर. हे काय आपल्या नॉर्मल सोडियमची व्हॅल्यू आहे. म्हणजे काय झालं, सोडियम कमी झालेला आहे. सोडियम कमी झाला म्हणजे काय झाला, हायपोनॅट्रेमिया झालेला आहे. हायपोनॅट्रेमियामध्ये काय होऊ शकतं, पेशंटला येऊ शकतात सीझर्स. ठीक आहे, पेशंट होतो स्टार्टिंगला कन्फ्युजन मध्ये जातो, त्याच्यानंतर पेशंटला काय होऊ शकतं, सीझर्स होऊ शकतात, पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो. तर हे काय बघायला मिळतं आपल्याला, हायपोनॅट्रेमियाचे सिम्पटम्स बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, प्रायोरिटी ऑप्शन विचारलेले आहे. तर असेच द ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. आपण काय करायला पाहिजे, पेशंटचा जो आहे तो बीपी चेक केला पाहिजे, म्हणजे बसून आणि उभं राहून असे दोन्ही पोझिशन मध्ये काय केलं पाहिजे. ऑर्थोस्टॅटिक म्हणजे काय, पेशंटला काय सांगायचं, बसायला सांगायचं, आणि त्याच्यानंतर त्याचा बीपी चेक करायचा. आणि ऑर्थोस्टॅटिक त्याला हायपोटेन्शन होतं का, म्हणजे सडन जो पेशंट झोपल्याच्या नंतर आणि त्याला सडन उठवायचं आणि त्याच्यानंतर त्याचा बीपी चेक करायचा. नंतर काय होतं, पेशंटला फेंटिंग जाणवते. ठीक आहे, ज्यांना काय आहे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन आहे त्यांना काय होतं, चक्कर होते. काय चक्कर येते, कारण ज्यांना ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असतं त्यांचं काय होतं, जे ब्लड सप्लाय आहे तो ब्रेन पर्यंत कमी पोहोचतो जर त्यांना झोपल्याच्या नंतर सडन जर तुम्ही उठवलं तर. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, फर्स्ट ऑप्शन म्हणतो ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन काय करायचं, असेस करायचं. सेकंड ऑप्शन काय म्हणते, नोटिफाय प्रोव्हायडर फॉर हायपोनॅट्रेमिया. प्रोव्हायडर जो आहे म्हणजे कोण, डॉक्टर साहेब आहेत, त्यांना काय सांगायचं की पेशंटला हायपोनॅट्रेमिया आहे हे सांगायचं. थर्ड ऑप्शन म्हणतोय रेस्ट्रिक्ट फ्लूइड, आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय प्रिपेअर फॉर सीझर प्रिकॉशन्स. काय करायला पाहिजे, सीझर प्रिकॉशनसाठी प्रिपेअर करायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी विचारलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्याच ऑप्शन आहेत ते करेक्ट आहेत का, कारण पेशंटला बीपी एक कमी आहे, म्हणून आपण काय करायला पाहिजे, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनसाठी असेस पण केलं पाहिजे. हायपोनॅट्रेमिया आहे आपण डॉक्टर साहेबांना सांगायला पण पाहिजे. फ्लूइड जे आहे ते रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे, कारण पेशंट CHFचा आहे, आणि त्यानंतर परत काय त्याचं सोडियम कमी आहे, त्याला डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे आपण फ्लूइड पण कमी करायला पाहिजे. आणि प्रिपेअर फॉर सीझन प्रिकॉशन. ठीक आहे, पेशंटला काय येतात, सीझर्स येतात का हायपोनॅट्रेमिया झाल्यामुळे. तर आपण सगळ्यांचे ऑप्शन आहेत ते करेक्ट आहेत, पण आपल्याला इथे विचारलेलं आहे ते म्हणजे प्रायोरिटी. तर बघा, प्रायोरिटी विचार करताना आपल्याला सेफ्टी जी आहे, ठीक आहे, सेफ्टी जी आहे ती आपली कशी असली पाहिजे, फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. कुठल्या पेशंटमध्ये, तर सीझरच्या पेशंटमध्ये. आपण मॉड्युलस हायरार्की लॉ शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की सीझरच्या पेशंटमध्ये आपल्याला कशी जी म्हणजे सीझरचा पेशंट कुठलाही इतर पेशंट असेल तर मॉड्युलस हायरार्की लॉ नुसार आपण काय करतो, पेशंटला काय करतो असतो, प्रायोरिटी देत असतो. आयदर आपण ABC ने जातो, ABCD, एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन आणि डिसॅबिलिटी हे असेच करतो. इथे जर आपला क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला तर आपण काय करतो, मॉड्युलो भाईकडे जातो, आणि मॉड्युलो भाईने जे सांगितलेलं आहे आपल्याला ते आपण काय करत असतो. मग मॉड्युलो भाईने काय सांगितलं, अगोदर तुम्ही काय करा, फिजिओलॉजिकल ऍक्शन चेक करा, त्यानंतर तुम्ही काय करा, सेफ्टी चेक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, सेल्फ लव्ह अँड बिलॉंगिंगनेस चेक करा, त्याच्यानंतर सेल्फ इस्टीम चेक करा, आणि त्याच्यानंतर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन चेक करा. ठीक आहे, हे काय सांगितलं आपल्याला, हायरार्की सांगितलेली आहे नीड्सची, म्हणजे तुम्ही कुठल्या नीड्स जे आहे ते पहिल्या क्लिअर केल्या पाहिजे, त्याच्यानंतर दुसरी नीड, त्याच्यानंतर तिसरी नीड, असं जे आपल्याला मॉड्युलो भाईने सांगितलेलं आहे. पण मॉड्युलो भाईने आपल्याला काय सांगितली होती, फर्स्ट जे सांगितली होती फिजिओलॉजिकल, मग फिजिओलॉजीमध्ये इथे काय आहे का, तर नाही. सेकंड सांगितली मॉड्युलो भाईने आपल्याला सेफ्टी, म्हणजे काय झालं, पेशंटला सीझर आहे याचा अर्थ पेशंट काय करू शकतो, स्वतःला हार्म करून घेऊ शकतो. ठीक आहे, ते चुकून जे आहे ते काय होऊ शकतात, तो बेडवरून खाली पडू शकतो, म्हणजे पेशंटची फॉल रिस्कचा पेशंट आहे. ठीक आहे, हा पेशंट कसा आहे, फॉल रिस्क आहे, सीझर आहे म्हणजे त्याला काय फॉल रिस्क का पेशंट आहे, आणि पडल्यामुळे काय होऊ शकतं, त्याला तो पेशंट आलेला आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर ट्रीट करण्यासाठी, आणि वरून पडला आणि त्याच्यानंतर त्याला डोक्याला मार लागला. आता आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आणि काय करतो, पेशंटला HAS सोबत झाला, म्हणजे काय सब ॲरेक्नॉइड हेमोरेज. आता पेशंटला आपण ट्रीट करतो CHF साठी, आता परत कशासाठी करतो, HAS साठी ट्रीट करतो. तर आपल्याला हे करायचं आहे का, तर हे करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, म्हणून आपण काय करायला पाहिजे, पेशंटला सर्वप्रथम सीझर प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मग आपण पेशंटचा जो बेड होता त्या बेडचा काय करायला पाहिजे, साईड रेल्स काय करायला पाहिजे, अप करायला पाहिजे. त्यानंतर इथे हे जे रेल्स आहे त्याला काय करायला पाहिजे, पॅडिंग लावायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, पेशंट जेव्हा असा हात जेव्हा तो जोरात धडकेल तिथे पेशंटला काय होणार नाही, इंजुरी होणार नाही. तर काय करायला पाहिजे, कुशन करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे काय पाहिजे, पेशंटचे सीझर प्रिकॉशन ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर पेशंटला सीझर आल्याच्यानंतर पेशंट काय करू शकतो, ऍस्पिरेट करू शकतो, म्हणून काय करायला पाहिजे, आपण तिथे ऍस्पिरेट करू शकतो म्हणून सक्शन ॲपरेटस आहे ते आपण तिथे हँडी ठेवायला पाहिजे. O2 सप्लाय काय करायला पाहिजे, आपण हँडी ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण काय करायला पाहिजे, पेशंटचे फ्लूइड रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे. त्यानंतर आपण डॉक्टर साहेबांना सांगायला पाहिजे की हायपोनॅट्रेमिया आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायला पाहिजे, असेसमेंट करायला पाहिजे. ठीक आहे, तर ही जी आहे तुमची प्रायोरिटी असणार आहे. तर फर्स्ट प्रायोरिटी कुठली असणार आहे, तुमची सीझर प्रिकॉशनची पहिली प्रायोरिटी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
ड्रग दॅट कॉजेस हायपरकॅलिमिया इन CHF. ठीक आहे, CHF मध्ये कुठला जो ड्रग आहे तो हायपरकॅलिमिया करू शकतो. फर्स्ट ऑप्शन आहे डिगॉक्झिन, सेकंड ऑप्शन आहे फ्युरिझमाइड, थर्ड ऑप्शन आहे स्पिरिनोलॅक्टोन आणि फोर्थ ऑप्शन आहे हायड्रोक्लोरोथियाझाइड. ठीक आहे, तर बघा फर्स्ट ऑप्शन डिगॉक्झिन काय आहे, कार्डियाक ग्लायकोसाइड आहे. कार्डियाक ग्लायकोसाइड असल्यामुळे डिगॉक्झिन हायपरकॅलिमिया कधीपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत त्याची टॉक्झिसिटी होत नाही. म्हणजेच काय, तुम्ही डिगॉक्झिनचा ओव्हरडोस जर दिला तरच तुम्हाला हायपरकॅलिमिया होऊ शकते. जर तुम्ही नॉर्मल जेवढा डोसेस आहे त्याच्यामध्ये घेत असाल तर तुमच्या डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी होऊ शकत नाही. तर डिगॉक्झिन टॉक्झिसिटी आणि हायपरकॅलिमियाचा काय संबंध आहे तर तुम्हाला आताच काय सांगितलं होतं की एक अशी हर्ट सेल असते, इथं काय आहे सोडियम पोटॅशियम पंप आहे आणि इथे सोडियम पोटॅशियम पंप जो आहे, ठीक आहे, ह्या सोडियम पोटॅशियम पंप जो आहे याच्या ह्या सोडियमच्या साईडला कम्प्लीट कोण करतो तर डिगॉक्झिन करतो. ठीक आहे, डिगॉक्झिन करतो. मग तुम्ही काय केलं, एखाद्या पेशंटने डिगॉक्झिनचा ओव्हरडोस केला, हा फक्त आणि फक्त डिगॉक्झिन ओव्हरडोस कंडिशनमध्ये होतं. ठीक आहे, डिगॉक्झिन ओव्हरडोस दिला, डिगॉक्झिन जर ओव्हरडोस दिला तर काय होणार, इथे डिगॉक्झिन पूर्ण सेलच्या होतात पूर्ण डिगॉक्झिन होणार. ठीक आहे, आणि ह्या जी साईट आहे ही साईटची बाइंडिंगची कॅपॅसिटी कुणाची वाढणार, डिगॉक्झिनची वाढणार. का, कारण डिगॉक्झिनची संख्या जास्त आहे आणि पोटॅशियमची संख्या कमी आहे. तुम्ही काय केले, डिगॉक्झिनचा ओव्हरडोस दिला आहे, मग काय होणार, ह्या सर्व साईटला कोण होणार, डिगॉक्झिन बाइंड होणार. ठीक आहे, या सर्व साईटला डिगॉक्झिन बाइंड झाल्यामुळे हा जो पंप आहे तो ब्लॉक होणार आणि पोटॅशियम काय करू शकणार नाही, सेलच्या आत जाऊ शकणार नाही. मग हा पोटॅशियम जो आहे तो सेलच्या बाहेर आत जाऊ शकत नाही. म्हणजे हा पोटॅशियम राहतो कुठं, हा पोटॅशियम जातो तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये. का, कारण त्या साईड पूर्ण तुमच्या डिगॉक्झिनने ब्लॉक केलं. मग आता तो बिचारा जाणार कुठे, तो बिचारा कुठे थांबणार आहे, रक्तातच थांबणार आहे. तुला सेलमध्ये तर तुम्ही जाऊ देत नाही. ठीक आहे, तुम्ही त्याला घरात घेत नाही, मग तो रस्त्यावर झोपणार ना. मग हा काय करतो, या रस्त्यावर झोपतो आणि मग आपल्याला काय बघायला मिळतं, जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, हायपरकॅलिमिया बघायला मिळतं. मग इथे एक नोट करायची गोष्ट आहे, ती म्हणजे काय, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी. डिगॉक्झिन टॉक्झिसिटी कॅन कॉज हायपरकॅलेमिया. पण कधी आणि कधी तर फक्त आणि फक्त डिगॉक्झिन टॉक्झिसिटीमध्ये, नॉर्मल डोसमध्ये होतं का तर नाही. ठीक आहे, तर मग आता आपण एक गोष्ट कुठली नोट करून घेतली आहे, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी कॅन कॉज हायपरकॅलेमिया. आणि याच्या अगोदर आपण कुठली गोष्ट नोट करून घेतली होती, हायपोकॅलेमिया कॅन कॉज डिगॉक्झिन टॉक्झिसिटी. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ही जर तुम्ही मेकॅनिझम ऍक्शन जर समजून घेतलं तर तुम्हाला काय होणार आहे, कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन मध्ये काय मिळालं आपल्याला, डिगॉक्झिन म्हणजे आपल्याला ओव्हरडोस सांगितलेलं आहे का तर नाही, त्यामुळे हायपरकॅलिमिया होत नाहीये. ठीक आहे, जर तुम्ही नॉर्मल डोस मध्ये जेव्हा देत असाल तेव्हा हायपरकॅलिमिया डिगॉक्झिनची टॉक्झिसिटी होत नाही. नंतर बघा फ्युरोझमाइड मी तुम्हाला सांगितलं हा काय आहे, पोटॅशियम वॉस्टिंग डायरेटिक आहे. पोटॅशियम वॉस्टिंग डायरेटिक आहे, म्हणजे असा डायरेक्ट आहे जो काय करतो, युरिन सोबत काय करतो, पोटॅशियमला पण बॉडीच्या बाहेर फेकतो. म्हणजे याच्यामुळे हायपरकॅलिमिया होऊ शकतो का, याच्यामुळे हायपोकॅलिमिया होऊ शकतो, पण हायपरकॅलिमिया कधीही होऊ शकत नाही इफ पेशंट इज ऑन फ्युरोझमाइड थेरपी. ठीक आहे, म्हणजे हा पण जो आहे तो आपला ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन म्हणतो बघा स्पिरिनोलॅक्टोन हा काय आहे की पोटॅशियम स्पॅरिंग डायरेटिक आहे. पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक आहे आणि हा पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक आहे, याचा अर्थ काय, हा काय करतो, बॉडीमधून फक्त फ्लुइड बाहेर टाकतो आणि बॉडीमध्ये काय करतो, पोटॅशियम काय करतो, रिटेन करतो. म्हणजेच जर एखादा पेशंट स्पिरिनोलॅक्टोनवर असेल तर काय होऊ शकतो, तुमच्या पेशंटमध्ये हायपरकॅलिमिया आपल्याला बघायला मिळू शकतो. नंतर आपल्याला फोर्थ ऑप्शन दिलं बघा हायड्रोक्लोरोथियाझाइड. हा पण काय आहे, एक थियाझाइड टाईपचा डायरेटिक आहे आणि हा पण काय करतो, तुमचं सोडियम आणि पोटॅशियम दोन्हीला पण बाहेर फेकतो. त्याच्यामुळे हा पण आपला ऑप्शन करेक्ट येणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन स्पिरिनोलॅक्टोन काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे स्पिरिनोलॅक्टोन इज कॉज फॉर हायपरकॅलिमिया इफ द पेशंट इज ऑन अ लॉंग टर्म थेरपी ऑन स्पिरिनोलॅक्टोन. जर एखादा पेशंट लॉंग टर्म थेरपीसाठी असेल आणि जर त्याला स्पिरिनोलॅक्टोन असेल तर त्याला आपण काय करायला पाहिजे, असं सिरम पोटॅशियम लेवल मॉनिटर करायला पाहिजे. सिरम पोटॅशियम लेवल काय करायला पाहिजे, मॉनिटर करायला पाहिजे. ठीक आहे, सिरम पोटॅशियम लेवल इथे मॉनिटर करायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, रेज जेबीबी प्लस क्लिअर लंग सजेस्ट. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आपला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, न्यूमोनिया आणि पल्मोनरी एम्बोलिझम. तर बघा फॉर एक्झाम्पल काय झालंय, तुमच्या इथं हार्ट आहे आणि ह्या हार्टला राईट साइड ही आहे आणि ही काय आहे, लेफ्ट साइड आहे. तर मी काय सांगितलं तुम्हाला की जे जेव्हीपी आहे, ठीक आहे, जेव्हीपी आहे ही काय आहे, इनडायरेक्टली अटॅच आहे कुठं, राईट साइडकडे. हे आपल्याला अनाटॉमिकल स्ट्रक्चर मध्ये माहित आहे. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे. तर जेव्हीपी काय आहे, राईट साइड ऑफ हार्टला काय झाले, इनडायरेक्टली अटॅच झाले आहे. म्हणजे इथे जर थोडीही प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन झाले तर ते फ्लक्च्युएशन प्रेशरचे कुठे जाणवतील, आपल्याला जेव्हीपी मध्ये जाणवतील. मग जर एखाद्या पेशंटचा जेव्हीपी म्हणजे ज्युगुलार व्हेनस प्रेशर जर वाढत असेल, याचा अर्थ काय, त्याचा राईट एट्रियम प्लस राईट व्हेंट्रिकलचं काय झालेलं आहे, प्रेशर काय झालेलं आहे, वाढलेलं आहे.
मग हे प्रेशर कधी वाढतं, हे प्रेशर कधी वाढतं, जर काय आहे राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असेल तरच वाढतं. म्हणजेच ते आपल्याला काय क्लिअर दाखवतंय, तर हे आपल्याला दाखवतंय राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर. आणि क्लिअर लंग्स आहेत, लंग्स कसे आहेत, क्लिअर आहेत. जर फॉर एक्झाम्पल त्या पेशंटला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असता तर काय त्या पेशंटला काय असतं, पल्मोनरी कंजेशन असतं. पल्मोनरी कंजेशन तिथे त्या पेशंटला असतं. आणि जेव्हा आपण त्या पेशंटला ऑस्कल्टेट केलं असतं तेव्हा आपल्याला क्रॅकल्स ऐकायला मिळाले असते, तेव्हा आपल्याला क्लिअर लंग साऊंड ऐकायला मिळाले असते का, तर नाही. आपल्याला ऐकायला मिळाले असते क्रॅकल्स. आणि क्रॅकल्स कधी ऐकायला येतात, जेव्हा एखाद्या पेशंटचे अल्व्होलाई जे आहेत त्याच्या अल्व्होलायमध्ये जेव्हा आपल्याला फ्लूइड फील्ड सॅक्स असतात तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, क्रॅकल्स बघायला मिळतात. जेव्हा अल्व्होलायमध्ये फ्लूइड असतं त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लूइड फील्ड सॅक्स. त्या तिथे जेव्हा आपण काय होतं, तिथे जेव्हा एअर जे काय होते, जेव्हा तिथे एअर जाते तेव्हा आपल्याला जो साऊंड ऐकायला मिळतो तो ऐकायला मिळतो आपल्याला क्रॅकल्स. आणि जो क्लिअर लंग साऊंड आहे याचा अर्थ काय आहे, ते लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर तर नाहीच आहे. क्लिअर लंग साऊंड आहेत याचा अर्थ तिथे न्यूमोनिया नाही आहे का, कारण न्यूमोनियामध्ये पण काय होतं, सेम होतं जेच होतं. ठीक आहे, इथे पण काय होतं, न्यूमोनियामध्ये फ्लूज काय होतात, सॅकमध्ये अडकलेले असतात. आणि पल्मोनरी एम्बोलिझम जर असेल तेव्हा पण आपल्याला क्लिअर लंग साऊंड ऐकायला मिळणार नाहीत का, कारण ज्या लंग्सला सप्लाय करणाऱ्या ज्या छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत, ज्या कॅपिलरीज आहेत तिथे जर काय असणार, एम्बोलिझम अडकलेला असेल, एम्बोलिझम अडकलेला असेल, तिथला जो ब्लड सप्लाय आहे तो काय होणार, अफेक्ट होणार. आणि तिथे काय होणार, आपल्याला लंग फील्ड्स कशा बघायला मिळणार, आपल्याला तिथे साऊंड काय बघायला मिळणार, आपल्याला डल बघायला मिळणार किंवा अब्सेंट साऊंड बघायला मिळणार. म्हणून पल्मोनरी एम्बोलिझम हे पण काय नसणार आहे, आपला आन्सर असणार नाही आहे. राईट फेल्युअर हे आन्सर असणार आहे, कारण याच्यामध्ये लंग्स आपल्याला क्लिअर तर बघायला मिळतात, पण आपल्याला जेव्हीपी कशी बघायला मिळते, आपल्याला रेज बघायला मिळते. जेव्हीपी का रेज होते, कारण जेव्हीपी काय दाखवते, इनडायरेक्ट प्रेशर दाखवते कुठल्या साईड ऑफ हार्टचं, राईट साईड ऑफ हार्टचं. मग राईट साईड ऑफ हार्ट जर अफेक्टेड असेल तर तुमची जेव्हीपी कशी असते, वाढलेली असते. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द नर्स मॉनिटर विच इलेक्ट्रोलाइट इन अ क्लायंट रिसिव्हिंग फ्युरेझोमाइड. ठीक आहे, एखादा क्लायंट कशावर आहे, फ्युरेझोमाइड म्हणजे लॅसिक्सवर आहे, इंजेक्शन लॅसिक्स याला आपण काय म्हणतो, मोस्ट कॉमनली म्हणत असतो, पण जेनेरिक नेम काय फ्युरेझोमाइड आहे, हे काय ब्रँड नेम आहे. ठीक आहे, तर फ्युरेझोमाइड किंवा लॅसिक्स हा काय, एक पोटॅशियम वॉस्टिंग डायोटिक आहे. पोटॅशियम वॉस्टिंग डायोटिक आहे, मी तुम्हाला आता सांगितले. पोटॅशियम वॉस्टिंग डायोटिक म्हणजे काय, तो काय करतो, युरिन सोबत काय करतो, पोटॅशियमला पण काय करतो, बॉडीपासून बाहेर एक्सक्रीट करतो. ठीक आहे, एक्सक्रीट करतो. तर अशा पेशंटला आपण कशासाठी मॉनिटर केलं पाहिजे, कॅल्शियम मॉनिटर केलं पाहिजे का, सोडियम केलं पाहिजे का, पोटॅशियम का, मॅग्नेशियम. तर जर आपण पोटॅशियम बाहेर फेकतोय तर आपण मॉनिटर काय केलं पाहिजे, पोटॅशियमच केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जिथे आपलं काय आहे, जो प्रॉब्लेम आहे त्याला असेस करायला पाहिजे. प्रॉब्लेम सोडून बाकीच्या गोष्टी असेस करत बसणार का आपण, तर बिलकुल नाही. आपण पोटॅशियम असेस करणार, म्हणून आपला सी ऑप्शन काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच डाएट इज रिकमेंडेड फॉर CHF कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर साठी कुठली डाएट जी आहे ते आपण द्यायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन आहे आपला हाय प्रोटीन, लो सोडियम, हाय सोडियम आणि लो पोटॅशियम. तर बघा, पेशंट कसा आहे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा आहे आणि त्या पेशंटमध्ये काय झालं आहे, फ्लूइड वाढलेला आहे. ठीक आहे, ऑलरेडी काय झालंय, बॉडीमध्ये फ्लूइड वाढलेला आहे. आणि त्या पेशंटला जर आपण हाय प्रोटीन डाएट दिली तर काय प्रॉब्लेम होणार आहे का, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही का, कारण प्रोटीन्स जे आहे ते बॉडीमध्ये जे काय बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, ते काय करणार, तुमच्या बॉडीमध्ये रिकन्स्ट्रक्शनचं काम करणार. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लो सोडियम डाएट दिली तर पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम होणार का, काही प्रॉब्लेम होणार नाही. नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो, ठीक आहे, जरी आपल्याकडे हायपोनाट्रिमिया असेल तरी पण मी तुम्हाला हायपोनाट्रिमियाची कन्सेप्ट जी क्लिअर करून सांगितले. तो हायपोनाट्रिमिया झाला कशामुळे, फक्त पाणी जास्त झाल्यामुळे झालेला आहे. सोडियम आपल्या बॉडीमध्ये कमी नाही आहे, त्याला आपण डायल्युशनल हायपोनाट्रिमिया म्हणतो. ठीक आहे, हायपोनाट्रिमिया आणि डायल्युशनल हायपोनाट्रिमिया वेगळ्या कन्सेप्ट आहेत. हायपोनाट्रिमिया त्याच्यामध्ये आपल्याला ट्रीट करायची गरज नाही, आपल्याला जस्ट काय करायचं आहे, डायल्युशनल हायपोनाट्रिमियामध्ये फ्लूइडला बाहेर काढायचं आहे कुठल्याही कंडिशनमध्ये, किंवा फ्लूइड कमी करायचे आहेत, तर आपला काय होऊ शकतो, डायल्युशनल हायपोनाट्रिमिया ऑटोमॅटिक काय होऊ शकतो, आपला करेक्ट होतो. ठीक आहे, त्यामुळे हायपोनाट्रिमिया आणि डायल्युशनल हायपोनाट्रिमिया मध्ये हा काय बिग डिफरन्स आहे, ज्यामध्ये काय करायला लागत नाही, आपल्याला सोडियम करेक्शन करायला लागत नाही इन केस ऑफ डायल्युशनल हायपोनाट्रिमिया. आणि इन केस ऑफ सोडियम कमी असेल, ठीक आहे, म्हणजे काय असेल, हायपोनाट्रिमिया असेल, इफ देर इज हायपोनाट्रिमिया क्लिअर कट अँड देर इज नो फ्लूइड ओव्हरलोड, देन वी हॅव करेक्ट सोडियम्स. ठीक, मग आपल्याला काय करायला लागेल, पेशंटला नॉर्मल सलाईन ऍडमिशन करायला लागेल. कधी, जर पेशंट CHFचा नाही आहे. ठीक आहे, तर मी CHF बद्दल बोलत नाही, जर पेशंटला काय फक्त हायपोनाट्रिमिया आहे, बाकी कुठल्याही कंडिशन नाही, पेशंटला आपण फ्लूइड देऊ शकतो. त्या कंडिशनमध्ये आपण जर, आणि ठीक आहे, त्या कंडिशनमध्ये आपण पेशंटला काय करू शकतो, नॉर्मल सलाईन देऊन काय करू शकतो, त्याचं सोडियम जे आहे ते करेक्ट करू शकतो. पण जर पेशंटला CHF आहे, त्याला डायल्युशनल हायपोनाट्रिमिया आहे, तर देर इज नो नीड ऑफ सोडियम करेक्शन. जस्ट तुम्ही काय करा, वॉटर रिस्ट्रिक्शन करा किंवा काय करा, डायलिसिस द्या पेशंटमध्ये, जे हायपोनाट्रिया जो आहे तो ऑटोमॅटिकली काय होतो, करेक्ट होतो. थर्ड ऑप्शन आहे आपला हाय सोडियम.
जर त्या पेशंटला आपण काय केली, हाय सोडियम डाएट दिली, हाय सोडियम डाएट दिली, तर ह्या सोडियम काय करतो, हा सोडियम जो आहे तो वॉटरचा बेस्ट फ्रेंड आहे. कुणाचा बेस्ट फ्रेंड आहे, वॉटरचा बेस्ट फ्रेंड आहे. जिथं जिथं सोडियम जाईल तिथं वॉटर त्याच्या मागे जातं, सोडियम जिथं जिथं जाईल तिथं काय जातं, त्याच्या वॉटर बेस्ट काय मागे मागे जातं. म्हणून जर तुम्ही एखाद्या पेशंटला जो काय आहे ऑलरेडी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी फ्लूइड काय आहे, ओव्हरलोड आहे, त्या पेशंटमध्ये तुम्ही काय केलं, जर त्याला सांगितलं बाबा तू सोडियम घे, तू काय कर नुसतं मीठ खा, काही टेन्शन घेऊ नको, आणि तो काय केला, मीठ खाला, आणि ते पूर्ण काय झालं, पूर्ण जे वॉटर जे आहे ते बाहेर जायला पाहिजे होते ते काय झालं, पूर्ण वॉटर रिस्ट्रिक्शन काय झालं, वॉटर काय झालं तिथे अब्झॉर्ब झालं त्याच्या बॉडीमध्ये, आणि पेशंटचं परत फ्लूइड ओव्हरलोड वाढला. फ्लूइड ओव्हरलोड वाढला म्हणजे काय झाला, कार्डियाक ओव्हरलोड वाढला. ठीक आहे, कार्डियाक ओव्हरलोड वाढला, आणि पेशंटमध्ये काय झालं पेशंटमध्ये झाला अरिथमिया, पेशंटमध्ये झाला अरिथमिया, मग त्याला झालं व्हेंट्रिक्युलर फेल्युअर किंवा एट्रियल फेल्युअर झालं, आणि पेशंटची काय झाली, सडन डेथ झाली. सडन काय होते, पेशंटची डेथ होते. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आणि एट्रियल फिब्रिलेशन मध्ये पेशंटची सडन डेथ होऊ शकते. म्हणून काय करायचं, पेशंटला हाय सोडियम डाएट कधीही सांगायची नाही आहे. ठीक आहे, आपल्याला काय सांगायचं, विच डाएट इज रिकमेंडेड फॉर सीएचएफ पेशंट. आपल्याला काय विचारलं, कुठली डाएट रिकमेंड केली पाहिजे, तर कुठली डाएट रिकमेंड केली पाहिजे, लो सोडियम डाएट जी आहे ती आपल्याला रिकमेंड केली पाहिजे. ठीक आहे, पोटॅशियमचा एवढा रोल जास्त नाहीये, का, कारण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर जो पेशंट असतो त्यामध्ये आपण डिगॉक्झिन पण देत असतो. ठीक आहे, त्यामध्ये आपण काय करत असतो, एक तर डिगॉक्झिन पण देत असतो, आणि आपण काय करत असतो, डायरेटिक्स पण देत असतो, आणि डायरेटिक्स मध्ये आपण काय करत असतो, कॉम्बिनेशन देत असतो. कधी आपण लॅस्टिक्स देतो किंवा स्पिरोलॅक्टोन देत असतो. जर पेशंटमध्ये आपण स्पिरोलॅक्टोन देत आहे तर तिथं जवळपास चांगलं जे आहे ते पेशंटमध्ये काय असतं, पोटॅशियमचा लेवल असतं, आणि जर लॅसिक देत असेल आणि लॅसिक सोबत डिगॉक्झिन असेल तरी पण काय होतं, आपल्या पोटॅशियमचं काय होतं, बॅलन्स तिथं मेंटेन राहतं. त्यामुळे पोटॅशियमचा रोल एवढा जास्त नाहीये, पण सोडियमचा रोल जो आहे तो डाएटमध्ये खूप जास्त आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा. का, कारण तो सोडियम जो आहे तो काय करतो, वॉटर रिटेन्शन करतो, आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पेशंटमध्ये कार्डियाक लोड वाढतं. कार्डियाक ओव्हरलोड जर झाला तर पेशंटमध्ये अरिथमिया होतात. कुठल्या अरिथमिया होतात, व्हेंट्रिक्युलर फेल्युअर आणि आर्टेरियल फिब्रिलेशन. मग हे काय होऊ शकतं, पेशंट परत कॉम्प्लिकेशन मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे लो सोडियम डाएट जे आहे पेशंटला आपल्याला सांगायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विच फाइंडिंग इन सीएचएफ शोज फ्लूइड ओव्हरलोड. ठीक आहे, एखाद्या पेशंटमध्ये काय झालं आहे, सीएचएफचा पेशंट आहे त्याच्यामध्ये फ्लूइड ओव्हरलोड झालेला आहे, फ्लूइड काय झालेला आहे, ओव्हरलोड झालेला आहे. त्याच्यापैकी कुठली फाइंडिंग जी आहे ते आपल्याला सांगत आहे की पेशंटमध्ये फ्लूइड ओव्हरलोड झालेला आहे. फर्स्ट आहे फ्लॅट नेक वेन्स, सेकंड आहे वेट गेन, इन्क्रीज युरिन आउटपुट, आणि हायपोटेन्शन. तर बघा, फ्लॅट नेक वेन हे कधी होतं, डिहायड्रेशन मध्ये होतं. डिहायड्रेशन मध्ये काय होतं, तुमच्या नेक वेन जे आहे कधी होतात, फ्लॅट होतं. का, कारण त्यामध्ये फ्लूइड नाहीये म्हणून तुमच्या वेन काय होतात, पिचकून जातात. तर आपण काय म्हणतो, फ्लॅट नेक वेन्स म्हणतो. म्हणून हा तर आपला क्वेश्चन इथं आन्सर असणारच नाहीये. आणि लास्टचा काय म्हणतो बघा, हायपोटेन्शन. जेव्हा फ्लूइड जास्त होतं तेव्हा काय होतं, बीपी वाढतो. ठीक आहे, हायपोटेन्शन हा पण इथं आपला आन्सर नसणार आहे. तर आहे ते ऑप्शन आपले राहिले वेट गेन आणि इन्क्रीज आउटपुट. फ्लूइड ओव्हरलोड आहे याचा अर्थ काय होतं, तुमचं युरिन आउटपुट जे आहे ते वाढतं, आणि फ्लूइड ओव्हरलोड झाला याचा अर्थ काय होतो, की तुमचं वेट काय आहे, गेन आहे. पण जेव्हा आपल्याला युरिन आउटपुट आणि वेट गेन ह्या दोन्हीमध्ये जेव्हा आपल्याला प्रायोरिटाईज करायचं असतं तेव्हा आपण प्रायोरिटी कुणाला देतो, तर वेट गेनला आपण प्रायोरिटी देतो. एखाद्या पेशंटमध्ये फ्लूइड ओव्हरलोड झालेला आहे याचा जे बेस्ट इंडिकेटर कुठला आहे, तर वेट गेन आहे. आणि युरिन आउटपुट काय आहे त्याचं बेस्ट इंडिकेटर नाही आहे. युरिन आउटपुट इज ऑल्सो अन इंडिकेटर फॉर फ्लूइड ओव्हरलोड, पण ते काय नाही आहे, बेस्ट इंडिकेटर नाही आहे. जर हा ऑप्शन नसता तर तुम्ही याला करेक्ट करू शकला असता. पण जर जिथे वेट गेन असेल तर तुम्हाला वेट गेनला प्रायोरिटी द्यायची आहे. का, कारण एखाद्या बॉडीमध्ये थोडंसं जरी फ्लूइड वाढलं तरी ते तुमच्या वेटमध्ये दिसणार आहे. पण इथं फ्लूइड ओव्हरलोड असेल आणि युरिन आउटपुट पण कमी येऊ शकतो. एखाद्या पेशंटमध्ये फ्लूइड ओव्हरलोड असू शकतो आणि तरी पण त्याचं युरिन आउटपुट कमी येऊ शकतं इन केस ऑफ इफ देर इज अन किडनी इंजुरी. ठीक आहे, जर तिथे काय आहे, तुमची किडनी फेल झाली असेल. ठीक आहे, किडनी फेल झाली असते. किडनी फेल कधी होते, सीएचएफच्या पेशंटमध्ये मोस्ट ऑफ द टाइम किडनी फेल्युअर होते. का, कारण ड्यू टू प्युअर परफ्युजन. किडनीकडे काय जात नाही, इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जातच नाही. तुमचं जे फ्लूइड आहे ते कुठे जाते, तुमच्या थर्ड स्पेसमध्ये आहे. म्हणजे फ्लूइड जे आहे तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये आहे का, नाही. तुमच्या सेलमध्ये आहे का, नाही. ब्लड पूर्ण जो फ्लूइड आहे ते कुठे आहे, इंटरस्टिशियम मध्ये फ्लूइड आहे. त्याला आपण काय म्हणतो, थर्ड स्पेस म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, थर्ड स्पेस म्हणतो. थर्ड स्पेस म्हणजे फ्लूइड असल्यामुळे हे फ्लूइड युरिन मधून बाहेर येणार आहे का, हे फ्लूइड युरिन मधून बाहेर येत नाही. ठीक आहे, मग इथे हे फ्लूइड जर आपल्याला इकडे ब्लड स्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, हायपरटोनिक सलाईन द्यायला लागतात. आणि हायपरटोनिक सलाईन द्यायच्यानंतर हे फ्लूइड काय होतं, मग इथं येतं, आणि त्याच्यानंतर आपलं रिनल परफ्युजन जर इम्प्रूव्ड असेल तर काय होऊ शकतं, ते युरिनच्या द्वारे बाहेर येऊ शकतं. हे काय थोडंसं कॉम्प्लिकेटेड जे आहे तिथं होऊन जातं. आणि सीएचएफच्या कंडिशनमध्ये आपल्याला जे आहे ते युरिन आउटपुट दाखवत नाही, फ्लूइड ओव्हरलोड आपल्याला काय दाखवतं, वेट गेन. ठीक आहे, तर वेट गेन काय आहे, एक चांगलं इंडिकेटर आहे दॅट युरिन आउटपुट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ पेशंट विथ सीएचएफ आस्क व्हाय दे नीड टू लिमिट फ्लूइड्स, द नर्स रिस्पॉन्ड. ठीक आहे,
एक पेशंट होता तुमच्याकडं, ठीक आहे, आणि हा पेशंट काय म्हटला या नर्सला की बाबा तुम्ही मला काय सांगत आहे की फ्लूइड लिमिट करायला सांगत असतात, ठीक आहे, आणि तो काय सांगतो की त्याला असं वाटतंय की तुम्ही जे फ्लूइड लिमिट केले आहे ते का केले आहेत, तर तो सांगतोय की इट प्रिव्हेंट डिहायड्रेशन, ठीक आहे, तुम्ही माझे फ्लूइड लिमिट केल्यामुळे काय होणार आहे, माझं डिहायड्रेशन लिमिट होणार आहे, ठीक आहे. तर लॉजिकल गोष्ट आहे, एखाद्या पेशंटला डिहायड्रेशन आहे त्याला आपण फ्लूइड लिमिट करायला सांगणार आहात का, नाही, ठीक आहे, आपण त्याला डिहायड्रेशनसाठी सांगणारच नाही आहोत. इट रिड्युसेस कार्डियाक वर्कलोड, बरोबर आहे का, पण जर एखाद्या पेशंटचा सीएनचे पाय आणि त्याच्यामध्ये जर आपण काय केलं परत परत फ्लूइड वाढत गेलो तर काय होतं, तिथं कार्डियाक ओव्हरलोड होतो आणि कार्डियाक ओव्हरलोड नंतर कार्डियाक डिसॅक्शन होऊ शकतो आणि पेशंटची सडन डेथ होऊ शकते हे आपल्याला माहित आहे. म्हणून आपण फ्लूइड लिमिट यासाठी करतो, तर आपण फ्लूइड लिमिट करतो तर कार्डियाक वर्कलोड काय करण्यासाठी, कमी करण्यासाठी. इट इम्प्रूव्स किडनी फंक्शन, ठीक आहे, फ्लूइड लिमिट केल्यामुळे किडनी फंक्शन इम्प्रूव्ह होतं का, तर नाही होत. इट हेल्प्स इन कंट्रोल ब्लड शुगरचा आणि फ्लूइडचा पण काही संबंध आहे का, तर नाही. याचा ऑप्शन बी जे आहे आपल्या इथं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रायोरिटी असेसमेंट इन राईट साइडेड हार्ट फेल्युअर. राईट साइडेड हार्ट फेल्युअर आपल्याला विचारले प्रायोरिटी असेसमेंट काय असणार आहे. फर्स्ट ऑप्शन क्रॅकल्स, ज्युगुलर व्हेनस डिस्टेंशन, फ्रोटिस्पुटम आणि हायपोटेन्शन. बघा, क्रॅकल्स जे आहेत ते आपल्याला कुठे बघायला मिळतात, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतात. ज्युगुलर व्हेनस डिस्टेंशन आपल्याला राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतं. फ्रोटिस्पुटम आपल्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतो आणि हायपोटेन्शन पण आपल्याला कधी बघायला मिळतो, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये बघायला मिळतो. का, कारण कार्डियाक आउटपुट जर कमी झाला असेल तर आपल्याला काय बघायला मिळतं, हायपोटेन्शन बघायला मिळतं. तर आपल्याला काय विचार आहे, प्रायोरिटी असेसमेंट इन राईट साइडेड हार्ट फेल्युअर. त्याच्यात फक्त एकच दिलेल्या ऑप्शन मध्ये राईट साइडेड हार्ट फेल्युअरचा रिलेटेड सिम्पटम ते म्हणजे ज्युगुलर व्हेनस डिस्टेंशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बिफोर गिव्हिंग डिगॉक्झिन द नर्स चेक्स द पल्स अँड फाइंड्स 48 पर मिनिट पर आवर. ऍक्शन काय आहे, पेशंटचं पल्स रेट किती आहे, 48 पर मिनिट आहे. 48 पर मिनिट आहे याचा अर्थ काय, पेशंट कसा आहे, ब्रॅडी आहे, ठीक आहे, पेशंटमध्ये काय आहे, ब्रॅडी कार्डिया ऑलरेडी आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, डिगॉक्झिन काय करतो, डिगॉक्झिन काय करतो, तुमचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतो, पण त्यासोबतच काय करतो, स्पीड ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय करतो, कमी करतो, ठीक आहे. त्यानंतर काय करतो, कंडक्शन कमी करतो, जे कंडक्शन होत आहे ते कंडक्शन काय करतो, कमी करतो, ठीक आहे. याचा आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, निगेटिव्ह डॉर्मोट्रॉपिक आणि निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक असं आपण काय म्हणतो, डिगॉक्झिनचा इफेक्ट आहे असं आपण म्हणतो. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, गिव्ह द डोस, डिगॉक्झिन द्यायला पाहिजे का, ऑलरेडी पेशंट ब्रॅडिकार्डियामध्ये आहे, तुम्ही असा परत ड्रग देत आहे जो की काय करतो, परत ब्रॅडिकार्डिया कॉज करू शकतो, तर आपण देणार का तो डोस, तर नाही देणार. नेक्स्ट मध्ये बघा, होल्ड डिगॉक्झिन आणि नोटिफाय प्रोव्हायडर. हा, हे बरं वाटतंय, तुम्ही काय करा, डिगॉक्झिन बंद करा आणि काय सांगा, डॉक्टर साहेबांना सांगा की तुम्ही असं पेशंट आहे त्याला डिगॉक्झिन दिलेला आहे, पण मी काय केलं, त्याच्यात पल्स चेक केली, तर पल्स चेक केल्यावर मला असं वाटलं, ठीक आहे, मला असं वाटलं म्हणण्यापेक्षा की काय, पल्स रिडिंग किती आली आहे, 48 पर मिनिट्स आलेली आहे, आणि तुम्ही काय करा, परत एकदा तुमची ऑर्डर जी आहे ती प्लीज रिव्हेरीफाय करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, गिव्ह एक्स्ट्रा पोटॅशियम देऊन काय तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे का, तर तो होणार नाही आहे. का, कारण इथे आपलं पोटॅशियम टॉक्सिसिटी किंवा डिगॉक्झिन टॉक्सिसिटी याच्या रिलेटेड सिम्पटम्स, याच्या रिलेटेड आपला काय नाही, कन्सर्न नाही, आपला कन्सर्न काय आहे, ब्रॅडिकार्डियाच्या रिलेटेड कन्सर्न आहे. रिचेक इन 1 hour, एका तासानंतर रिचेक करायचं का, म्हणजे एका तासानंतर रिचेक करा असं म्हटलेलं आपलं, ठीक आहे. तर हे पण आपला काय नाहीये, करेक्ट आन्सर नाहीये. का, कारण आपल्याला जी मेडिकेशन द्यायची होती, मेडिकेशन द्यायच्या टायमालाच आपण काय दिले पाहिजे, मेडिकेशन दिले पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करू शकतो आपण, नोटिफाय करू शकतो प्रोव्हायडरला, आणि त्याच्यानंतर जर डॉक्टर साहेब जसे म्हटले आपल्याला की बाबा काय कर, थोड्या वेळानंतर चेक कर, आणि जर नसतील तर मग परत दे, तर मग आपण ते करू शकतो. पण विदाऊट जे आहे ते ऑर्डर आपण काय करू शकत नाही, डोसिंगचा टायमिंग चेंज करू शकतो का, आपण विदाऊट ऑर्डर आपण डोसिंगचा टायमिंग चेंज करू शकत नाही, ठीक आहे. म्हणून होल्ड डिगॉक्झिन अँड नोटिफाय प्रोव्हायडर हे काय असणार आहे, तर मोस्ट करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फाइंडिंग मीन्स याचे पेशंट कंडिशन इज इम्प्रूव्हिंग. कंडिशन इम्प्रूव्ह होत आहे कोणाची, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर पेशंटची, हे आपल्याला कधी कळतं. वेट गेन होत आहे, फर्स्ट ऑप्शन आहे. वेट गेन होत आहे याचा अर्थ काय होत आहे, फ्लूइड वाढत आहे, फ्लूइड काय होत आहे, ओव्हरलोड होत आहे, हे काय आहे, चांगलं साईन आहे का, तर बिलकुल चांगलं साईन नाही आहे. BNP, ठीक आहे, बी टाईप नॅटिव्हिटिक पेप्टाइड जो आहे तो वाढत आहे, हे किती असायला पाहिजे, नॉर्मली असायला पाहिजे 100, ठीक आहे, लेस दॅन 100, आणि जर तो मोर दॅन 100 झाला असेल याचा अर्थ काय, तुमचं हार्ट फेल्युअर आहे. मग जसं जसं वाढत आहे तसं तुमच्या हार्ट फेल्युअरची सिव्हिरिटी काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे जर तो वाढत आहे याचा अर्थ आहे चांगले आहे का, तर नाही, ही पण बिलकुल कंडिशन चांगली नाही. युरिन आउटपुट इम्प्रूव्ह होतोय, ठीक आहे, युरिन आउटपुट इम्प्रूव्ह होतोय याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो की पेशंट मध्ये काय होत आहे, रिनल परफ्युजन चांगलं होत आहे, रिनल परफ्युजन चांगलं होत आहे. याचा अर्थ काय, की रिनल परफ्युजन चांगलं होतं, याचा अर्थ काय, की अदर ऑर्गनचं पण परफ्युजन चांगलं होत असेल, ठीक आहे.
म्हणजेच काय हे एक चांगलं साईन आहे. त्यानंतर क्रॅकल्स वाढत आहेत हे पण चांगलं साईन नाही आहे. याच्यामध्ये तुमचं काय होऊ शकतो, पेशंट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाऊ शकतो. ड्यू टू काय होऊ शकतो, तिथे आलोला जे आहे तुमच्या ह्याच्या आलोला पूर्ण जर फ्लुइड भरलं तर काय होणार, पेशंट रेस्पिरेटरी डिप्रेशनमध्ये जाणार आहे किंवा रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जाणार आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं युरिन आउटपुट जर इम्प्रूव्ह होत असेल कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये तर ते काय आहे तुमची चांगली साईन आहे. एक तर तुमचं ते काय दाखवतं, एक तर तुमचं दाखवतं की रिनल परफ्युजन होत आहे आणि दुसरं दाखवतं ते म्हणजे काय झालं आहे की डायोरिसिस होत आहे. म्हणजे काय होतं तुमचं फ्लुइड कमी होत आहे. म्हणजे काय होणार आहे तुमचं कार्डियाक वर्कलोड काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, हे दोन साईन जे दाखवतं आपल्याला, कोण दाखवतं की रिनल परफ्युजन युरिन आउटपुट वाढत आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. CH पेशंट ऑन डिगॉक्झिन अँड फ्युरोझामाइड इज ॲट रिस्क फॉर. एक पेशंट आहे त्याला काय चालू आहे, डिगॉक्झिन चालू आहे प्लस काय चालू आहे, फ्युरेझामाइड चालू आहे. ठीक आहे, मग हा फ्युरेझामाइड काय करतोय तुमचं पोटॅशियम वॉस्टिंग डायरेटिक आहे. हा कसा डायरेटिक आहे, पोटॅशियम वॉस्टिंग डायरेटिक आहे आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, हायपोकॅलेमिया होऊ शकतो. ठीक आहे, हायपोकॅलेमिया होऊ शकतो. आणि मग आपल्याला माहित आहे जर हायपोकॅलेमिया असेल तर माहित आहे आपल्याला, आपण नोट करून घेतलं होतं, हायपोकॅलेमिया कॅन कॉज डिगॉक्झिन टॉक्झिसिटी. ठीक आहे, तर ऑप्शन बघायचे आपल्याला. ऑप्शन काय म्हणतात बघा, हायपर कॅलेमिया, डिगॉक्झिन टॉक्झिसिटी, हायपर नायट्रेमिया की हायपोकॅल्शिमिया. ठीक आहे, तर आपल्याला काय होऊ शकते, ते डिगॉक्झिन टॉक्झिसिटी होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The nurse is teaching a CHF client about diet. ठीक आहे, which statement requires immediate correction. म्हणजे काय करत होती, एक नर्स जी आहे ती पेशंटला काय सांगत होती, हाय पेशंट आहे त्या पेशंटला काय सांगत होती, जी नर्स आहे ती काय सांगत होती की डाएट बद्दल सांगत होती. आणि डाएट बद्दल सांगताना पेशंटने काय केली, एक अशी स्टेटमेंट बोलला जी की होती तिला काय करायला लागणार, आपल्याला करेक्शन करायला लागणार आहे. म्हणजेच काय, त्याने एक चुकीची स्टेटमेंट बोलली आहे. तर आपल्याला याच्यापैकी ओळखायचं आहे की कुठली स्टेटमेंट जी आहे ती चुकीची आहे. फर्स्ट काय म्हणतो बघा, आय विल अवॉइड कॅन्ड सूप्स. ठीक आहे, कॅन केलेले जे सूप असतात म्हणजे त्यामध्ये काय असतं, हाय सॉल्ट कंटेंट असतो, असे सूप मी काय करणार, अवॉइड करणार असं बोलतोय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही. आय विल लिमिट टू सोडियम 2 ग्राम पर डे. सोडियम काय करायला पाहिजे, आपण कमीच घ्यायला पाहिजे. का, कारण जेवढं तो सोडियम जास्त करणार तेवढं वॉटर रिटेन्शन जास्त होणार आणि तेवढं काय होणार, कार्डियाक ओव्हरलोड वाढणार. थर्ड ऑप्शन म्हणतो, आय कॅन यूज साल्ट फ्रीली. म्हणजे काय करणार, मी जे आहे ते मीठ जे आहे ते मला जेवढं मनाला वाटेल तेवढं खाणार, फ्रीली खाणार एकदम. तर हे बरोबर आहे का, तर नाही. जेवढं साल्ट कंझ्युम करशील बाबा तेवढं तुझं काय होणार आहे, सोडियम वाढणार आहे बॉडीमधलं. आणि तुझ्या बॉडीमधलं जेवढं सोडियम वाढेल तेवढं तुझं काय होणार, वॉटर रिटेन्शन होणार आणि तुझे काय लागणार आहे, तर तिथे तू खपणार आहेस. ठीक आहे, त्यानंतर आय विल रीड फूड लेबल्स. ठीक आहे, म्हणजे मी काय करणार आहे, फूडचे जे लेबल्स असतात, लेबल्स मध्ये काय, लेबल म्हणजे काय असतं, त्या फूडवर, आपल्या फूड लेबलवर काय असतं, त्याचं फूडचं कंपोजिशन असतं. ठीक आहे, किती सोडियम आहे, किती पोटॅशियम आहे, किती कार्ब्स आहेत, किती प्रोटीन्स आहेत, किती फॅट आहेत, हे काय करणार, मी रीड करणार. कर बाबा रीड, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तू दिवसभर काय कर, रीड करत बस. त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार आहे का, नाही होणार. ठीक आहे, जेवढं तू हेल्थ कॉन्शियस असेल तेवढं तुझ्यासाठी आता चांगली आहे, कारण तू आता आहेस लास्ट स्टेजमध्ये. तर तू काय करू शकत नाही, स्टार्ट घेऊ शकत नाही. ऑप्शन सी काय असणार, आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. A patient with CHF has BP 88/56 and is dizzy and after morning medication priority action. ठीक आहे, पेशंट कशामध्ये आहे, हायपोटेन्शन मध्ये आहे. हायपोटेन्शन मध्ये हे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, आणि काय करत आहे, मॉर्निंग मेडिकेशन घेतल्यानंतर काय झालंय, तो थोडासा डिझिनेस त्याला वाटत आहे. तर प्रायोरिटी ऍक्शन काय असली पाहिजे, नर्सची रिचेक बीपी इन 30 मिनिट्स. 30 मिनिटांनंतर बीपी चेक करायला पाहिजे. होल्ड नेक्स्ट डोस, ले द पेशंट फ्लॅट विथ लेग्स एलिव्हेटेड आणि कॉल प्रोव्हायडर. तर इथे काय झालेलं आहे, 88/56 बीपी झालेला आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं, पेशंटमध्ये काय होऊ शकतो, व्हीनस रिटर्न कमी होऊ शकतो. व्हीनस रिटर्न म्हणजे काय, जे हार्टकडे जाणारं ब्लड आहे वाया सुपेरियर आणि वाया इन्फेरियर वेना केव्हा ते कमी येऊ शकतं. आणि ते जर कमी झालं तर तुमचं काय होऊ शकतं, हार्ट फेल्युअर होऊ शकतं. पेशंटमध्ये हार्ट फेल्युअर होऊ शकल्यामुळे नंतर काय होऊ शकतं, अरिथमिया होऊन पेशंटची सडन डेथ होऊ शकते. तर हायपोटेन्शन हे काय आहे, खूप सिव्हिअर लेवल ऑफ हायपोटेन्शन आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, पेशंटच्या हार्टचा ब्लड सप्लाय वाढवायला पाहिजे. पेशंटचं जे हार्ट आहे ते ब्लड सप्लाय वाढवायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे, तुम्ही पेशंटला ही अशी पोझिशन द्यायला पाहिजे. ठीक आहे, ही अशी पोझिशन द्यायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, पेशंटच्या पायामधलं जे ब्लड आहे, ठीक आहे, हे सगळं पेरिफेरल ब्लड जे आहे ते कुठे येणार, इथे हार्टकडे येणार आणि पेशंटचं जे आहे ते परफ्युजन काय होणार, इम्प्रूव्ह होणार. ठीक आहे, परफ्युजन काय होणार, इम्प्रूव्ह होणार. हे काय आहे, एक इमिडिएट मेजरमेंट जे आहे ते नर्स असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिने काय करायला पाहिजे, कॉल करायला पाहिजे प्रोव्हायडरला, की सांगायला पाहिजे की असं झालेलं आहे. मग त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांना सांगायला पाहिजे काय झालं, बीपी कमी झालाय. त्यामुळे डॉक्टर साहेब काय करतील, काही ऑर्डर्स देतील, जसं की नोराड वगैरे लावायला सांगतील. ठीक आहे, त्यानंतर ते आपल्याला काय करायचं आहे, लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग असं काय करायचं, बीपी काय करायचं, 30-30 मिनिटांनंतर परत असेस करायची आहे. आणि ज्या डोसेसमुळे जे हे झालं होतं, ठीक आहे, तर ते डोसेसमध्ये जर कुठली मॉर्निंग मेडिकेशन मध्ये जर कुठले अँटी हायपरटेन्सिव्ह असतील तर ते काय करायला पाहिजे, होल्ड करायला पाहिजे. ते पण कधी डॉक्टर साहेबांनी सांगू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
A CHF client is on spironolactone. Which statement needs priority teaching? Spironolactone वर एखादा पेशंट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रायोरिटी बेसवर पेशंटला कुठली टीचिंग करायला पाहिजे. आय विल अवॉइड साल्ट सबस्टिट्यूट्स. आय विल इन्क्रीज पोटॅशियम रिच फ्लुइड्स. आय विल रिपोर्ट मसल विकनेस. आय विल हॅव माय लॅब्स चेक्ड रेग्युलरली. तर बघा पेशंटवर आहे, पेशंट कशावर आहे, स्पिरोनोलॅक्टोनवर आहे. स्पिरोनोलॅक्टोन हा काय पोटॅशियम स्पॅरिंग डायरेटिक आहे. स्पॅरिंग डायरेटिक आहे म्हणजे ह्या पेशंटला कशाची राय आहे, पेशंट इज ॲट रिस्क ऑफ हायपरकॅलेमिया. हायपरकॅलेमियाच्या रिस्कवर पेशंट ऑलरेडी आहे ड्यू टू द स्पिरोनोलॅक्टोन विच इज पोटॅशियम स्पॅरिंग डायरेटिक. तर अशा पेशंटने जर म्हटला की बाबा आय विल इन्क्रीज पोटॅशियम रिच फूड्स, तर काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून पेशंटला सांगायचे बाबा हे असलं काही तू बोलू नको, मी काय करणार आहे तुला आता पोटॅशियम लो जे डाएट आहे ती तुला देणार आहे. पोटॅशियम जे रिच फूड्स आहेत ते तुला घ्यायचे आहेत का, तर तू बिलकुल घ्यायचे नाहीत कारण तू आहेस ॲट द रिस्क ऑफ हायपर कॅलेमिया. म्हणून ऑप्शन तर बी काय असणार, आपल्याला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो, अ 76-year-old client history of chronic heart failure arrives in the emergency department complaining of severe shortness of breath, SOB. ठीक आहे, that started suddenly at night. ठीक आहे, म्हणजे काय तर PND आहे, paroxysmal nocturnal dyspnea. The client is sitting upright, using accessory muscles to breathe and has a pink scrotismutum. Pink scrotismutum आहे पेशंटला. ठीक आहे, त्यानंतर व्हायटल सायन्स कशा बघा, BP 160/94, हार्ट रेट 1110 पर मिनिट, रेस्पिरेटरी रेट 32 पर मिनिट. ठीक आहे, हा वाढलेला आहे, हार्ट रेट वाढलेला आहे. O2 सॅच्युरेशन काय आहे, कमी आहे. ऑन रोमियर लंग एक्झाम रिव्हिल्स बायलॅटरल क्रॅकल्स आहेत पेशंटला, म्हणजे हे काय पूर्ण क्लिअर कट कंडिशन आहे, कुठली, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरची कंडिशन आहे. ठीक आहे. व्हॉट इज द नर्सेस प्रायोरिटी ऍक्शन, नर्सचं प्रायोरिटी ऍक्शन काय असायला पाहिजे. फर्स्ट ऑप्शन मध्ये बघा ऍडमिशन IV फिरोझामाइड. सेकंड मध्ये प्रिपेअर फॉर चेक एक्सरे, अप्लाय हाय फ्लो ऑक्सिजन आणि ऍडमिशन मॉर्फिन सल्फेट. तर हा क्वेश्चन जो आहे तुमच्यासाठी कसा असणार आहे, होमवर्क असणार आहे. मला तुम्ही काय करायचं आहे, कमेंटमध्ये क्वेश्चन नंबर 25 A, B, C किंवा D यापैकी कुठला जे आन्सर तुम्हाला करेक्ट वाटते ते काय करायचं आहे, तुम्ही एंटर करायचं आहे. नेक्स्ट क्लासमध्ये मी एक्सप्लेन तर करेलच, पण तुम्ही मला काय करायचं, यांचा आन्सर जे आहे ते आज जे आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर आता जो आपला CHFचा MCQ होते, ठीक आहे, CHFचे जेवढे MCQ होते ते आपण काय केले, क्लिअर केलेले आहेत. मग याच्या बाहेर कुठलाही MCQ तुम्हाला जो आहे तो येणार नाही याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, सगळे MCQ आपण चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर ब्रह्मास्त्र सिरीज बरोबरच आपली जी आहे ती ब्रह्मास्त्र सिरीज बरोबर आपली CHO साठी एक सिरीज सुरू आहे, त्याचबरोबर आपली सिरीज सुरू आहे त्रिशूला. ठीक आहे, त्रिशूला याच्यामध्ये काय करत असतो आपण, MCQ बघत असतो. CHOची सिरीज आहे त्याच्यामध्ये पण आपण काय बघत असतो, MCQ बघत असतो. ठीक आहे, या सिरीजचं नाव आहे टार्गेट सिरीज. ठीक आहे, या सिरीजचं नाव आहे टार्गेट सिरीज. तर टार्गेट, त्रिशूला आणि ब्रह्मास्त्र आपल्या तिन्ही पण सिरीज कशा चालू आहेत, फ्री ऑफ कॉस्ट, सर्व जे आहे ते युट्यूबवर आपल्याला फ्रीमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, आणि नोट्स बनवत राहायचे आहेत, नोट्स बनवत राहा आणि अभ्यास करत राहा. स्टडी मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो की नोट्सचं इम्पॉर्टंट जे आहे ते तुम्हाला एक्झामच्या एक दिवस अगोदर कळणार. एक्झामच्या एक दिवस अगोदर कळणार, तोपर्यंत तुम्हाला नोट्सचं जे आहे ते इम्पॉर्टन्स कळणार नाही आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय बाय.